प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी या महाशिवरात्री निमित्त आपण सर्वजण भगवान महादेवाच्या या प्रांगणामध्ये भगवंताची सेवा करण्याकरिता उपस्थित आहोत। महाशिवरात्रीच्या निमित्तानं असणारी भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून विशेष करून तवले मावशींच्या विशेष प्रेमातून जयसिंग महाराजांच्या संपर्कातून आणि ही आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांचा आहे। नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून भगवान शिवाची, शंकराची, महादेवाची महती वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात सगळ्यात भोळं भाबडं दैवत जर कोण असेल तर भगवान शंकर आहे। सामान्य भोळे नाही, त्यांच्याकरता विशेषण लावलेलं आहे। शिव भोळा चक्रवर्ती, चक्रवर्ती भोळ्यांचा चक्रवर्ती, विशेष गोष्ट सांगितली। सामान्य भोळं दैवत नाही, भोळ्यांचं चक्रवर्ती आहे। चक्रवर्ती सम्राट म्हणजे सार्वभौम राजा, म्हणजे त्यांनी संपूर्ण पृथ्वीवर ज्याचं राज्य आहे त्याला चक्रवर्ती सम्राट असं म्हणायचं। पूर्वीच्या काळात त्यांनी राजा चक्रवर्ती सम्राट होण्याकरिता, दिग्विजय करण्याकरिता घोडा सोडत असे। मग तो घोडा त्यांनी सोडल्यानंतर कुणीतरी तो घोडा पकडला की मग त्याच्यावर युद्ध करायचं। युद्ध करून त्यांनी त्याला हरवायचं, तो घोडा आपल्या ताब्यात घ्यायचा, पुन्हा सोडून द्यायचा। असं संपूर्ण पृथ्वीभरावर सर्वांना परास्त करून टाकायचं आणि एक छत्री राज्य करायचं, त्याला चक्रवर्ती सम्राट असं म्हणतात। म्हणजे सर्वांमध्ये श्रेष्ठ असणारा राजा त्याला चक्रवर्ती असं म्हणायचं। तसे भगवान शंकर हे भोळे आहेत, पण सामान्य भोळे नाहीत, भोळ्यांचे चक्रवर्ती आहेत। म्हणजे बाकीचे सगळे भोळे त्यांच्या समोर फिके आहेत। म्हणजे असे आपल्याला पण भोळे लोक पाहायला मिळतात, पण ते ओरिजिनल भोळे नसतात, ते ठग भोळे असतात। ठग भोळे ओळखू येतात महाराज माणसाला। ठग भोळं त्यांनी असलं जे हिताचं कळतं, हिताचं सगळं कळतं, फक्त भोळं म्हणायचं। लोकांच्या समोर वावरताना भोळेपणाचं पांघरून असतं, पण हित मात्र सगळं कळतं, याला ओरिजिनल भोळा म्हणायचं नाही। भगवान शंकर ओरिजिनल भोळे आहेत महाराज, इतके भोळे आहेत की आपण पुढे अभंगाच्या चिंतनात थोडस पाहण्याचा प्रयत्न करू। या भोळ्यांची चक्रवर्ती आहेत, जे सर्व काही देण्याकरिता समर्थ आहेत, सामान्य देव नाहीत। त्यांच्या नावासमोर महादेव असं म्हटलं जातं। देव आहेत पण सामान्य देव नाहीत, महादेव आहेत। आणि जे सर्व काही देण्याकरिता समर्थ असणारे देव आहेत, म्हणून एकतर सर्व काही देण्याकरिता समर्थ असणारे महादेव आहेत आणि त्यातले त्यात ते आणखी भोळे आहेत आणि सामान्य भोळे नसून भोळ्यांचे चक्रवर्ती आहेत। म्हणून असे ते सर्वात श्रेष्ठ असल्या कारणानं त्या भगवान शंकराचं मी चिंतन करतो आहे। आणि चिंतन करण्याकरिता मी काय केलंय तर त्याचे पाय, त्या भगवान शिवाचे पाय मी माझ्या चित्तात धारण केलेले आहेत। चित्त म्हणजे अंतःकरणाची वृत्ती। माझ्या वृत्तीनं अखंड भगवान शंकराच्या चरणांचं मी ध्यान करतो आहे। त्याचे पाय मी माझ्या चित्तात धारण केलेले आहेत। आणि फक्त भगवान शंकराचे पाय चित्तात धारण करून राहिलं पाहिजे असं नाही, तर त्या सार्वभौम असणाऱ्या भोळ्या महादेवाचे त्यांनी चिंतन करता करता मुखानं त्याचं नामस्मरण केलं पाहिजे। जर मुखानं आपण अखंड शिव 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 म्हणत राहिलो तर त्या शिव शिव म्हणण्यानं परिणाम काय होतो? फलश्रुती, फल पाहिलं पाहिजे। कोणती गोष्ट पाहताना माणसानं फलाकडून चिंतन केलं पाहिजे, फल आधी महत्वाचं असतं। याच्यातून मिळणार काय? साधी नोकरी तुम्ही करायला लागली तरी पण विचार करता किती पगार मिळणार, आधी पगाराचा विचार आधी असतो आणि मग नोकरीमध्ये त्यांनी पदार्पण होत असतं। महत्वाची गोष्ट आहे मला, शेती जरी करायची म्हटलं तरी काय तुम्हाला शेतात करायचंय, त्याच्यातून मला मिळणार काय आहे आधी याचा विचार केला जातो आणि मग त्या शेतात त्यांनी ते करण्याकरिता मनुष्य प्रवृत्त होतो। हे जसं आहे तसं फल काय प्राप्त होणार आहे? शिवशिव म्हणल्यानं शिवाचे चरण चित्तात धारण केल्याने काय फल प्राप्त होणार आहे, काय मिळणार आहे असा जर विचार केला तर मग सांगितलं तयान बाधी क्रोध काम, त्याला कामही बाधत नाही आणि त्याला क्रोधही बाधत नाही। काम क्रोधादे विकार त्याला त्रास देत नाहीत, हे त्या भगवान शंकराच्या नामचिंतनाचे फल आहे। मग काय होतं? काम क्रोध जर निघून गेले, अखंड मुखानं भगवान शिवाचं नाव घेतलं आणि काम क्रोध निघून गेले, मग काय होतं? मग सांगतात ज्याच्या अंतःकरणात काम शिल्लक राहिला नाही, ज्याच्या अंतःकरणात क्रोध शिल्लक राहिला नाही, त्याला प्रत्यक्ष भगवान शंकराचं दर्शन होतं, भगवान शिवाचं दर्शन त्याला प्राप्त होतं। आणि एकदा का भगवान शिवाला पाहिलं रे पाहिलं की त्याला पाहताच विशेष गोष्ट प्राप्त होते। काय होते? धर्म, अर्थ, काम, मोक्ष, शिवदेखता प्रत्यक्ष। शिवाला प्रत्यक्ष पाहिलं रे पाहिलं की धर्म, अर्थ, काम, मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ त्याच्या समोर हात जोडून उभे राहतात। एवढं विशेषत्व भगवान शंकराच्या चिंतनात आहे। वृत्तीनं त्यांनी महाराज अंतःकरणाची वृत्ती चित्तामध्ये भगवान शंकराच्या चरणांना पुढे धरावं। भगवान शंकराचे चरण आपल्या चित्तात धारण करून मुखानं त्यांनी शिव 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 म्हणत राहावं। ते म्हणल्यानं काम क्रोधादी विकार आपल्यावर चाल करणार नाही
आणि कामक्रोधादी विकारांचा फरशा पडला रे पडला की भगवान शंकराचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला होऊ शकतं. आणि एकदा भगवान शंकराला पाहिलं की धर्म अर्थ काम आणि मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ आपल्या समोर त्यांनी प्रत्यक्ष उभे राहतात. आणि ज्याला मोक्षरूपी पुरुषार्थ प्राप्त झाला त्याला आता काळाची कोणत्याच प्रकारची भीती राहत नाही. काळ त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण करू शकत नाही. तो त्यांनी कालातीत अशी अवस्था त्यांनी भोगायला सुरुवात करतो. म्हणजे एवढी दिव्य स्थिती भगवान शंकरामुळे प्राप्त होते. म्हणून नाथ महाराज वर्णन करून सांगतात, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. कळी आणि काळ दोन गोष्टी आहेत महाराज. हा जो आता सध्या जे युग चालू आहे याला कलियुग म्हणावं. आणि जो काळ चालू आहे हा काळ त्यांनी सतत प्रवाहित होत राहतो आणि हा त्यांनी सर्वांना घेऊन वाहतो महाराज. हा आज जो चालू आहे तो आपला काळ चालू आहे. आता सध्या आपला काळ चालू आहे आणि हा क्षणाक्षणाला परिवर्तित होतोय. कीर्तनाला आपण ज्यावेळेला सुरुवात केली, रामकृष्ण हरी भजन बाबा त्यांनी म्हणले, त्यावेळेला पण काळ सुरू होता, काळ त्यावेळेला चालू होता. पण आता तो काळ राहिला नाही. आता हा नवीन काळ आहे आणि अजून पुढचा काळ आपण पाहिलेला नाही. पुढचा काळ आपल्याला अजून 9 वाजता कीर्तन 8:45 मी थांबणार आहे साधारणतः. मग 8:45चा काळ अजून आता 8:45 वाजले, 9:15 वाजता आपण थांबणार आहोत. तो काळ आपण पाहिलेला नाही. काळ हा सतत प्रवाहित होणारी गोष्ट आहे. म्हणून त्यांनी काळ, या काळावर कोणी विजय प्राप्त करू शकत नाही. काळ सर्वांवर विजय प्राप्त करून घेतो. म्हणून कालो न यातो वयमेव यातः असं त्यांनी सुभाषितकार वर्णन करून सांगतो. काळावर विजय प्राप्त करून घेतला जाऊ शकत नाही, काळ आपल्यावर विजय प्राप्त करून घेतो असं आहे. पण सगळ्यात जास्त भीती जीवाला जर कशाची असेल तर ती फक्त काळाची. काळ शब्दाचा अर्थ मृत्यू सुद्धा करू शकता. मृत्यू हा कोणालाही आटोपत नाही. रात्रंदिवस आपलं युद्ध काळाबरोबर चालू आहे. कोणत्या वेळेला काळ येऊ शकतो आणि काळ आपल्याला घेऊन जाऊ शकतो हे कोरोनानंच आपल्याला सिद्ध करून दिले. आता फार चांगली माणसं, आता चांगली बोलत होती अशी माणसं, पण अतिशय थोड्या कालावधीमध्ये या काळानं गडप करून टाकली आणि अशी गडप केली परत कधीच दिसणार नाही. काही केलं तरी दिसणार नाही. आज एका माणसानं मला एक पुस्तक भेट दिलं, आई म्हणून त्याचं नाव आहे, पुस्तकावर नाव आहे आई. त्याच्यातच आहे ते आई नावाचं पुस्तक. त्याच्यात मी कविता वाचली. त्याने आईवर कविता लिहिलेली आहे आणि त्याच्यात असं लिहिलं, आई एकाएकी मला सोडून गेलीस, तुला जर शक्य झालं तर कधीतरी माझ्या स्वप्नात येशील का ग, आणि माझ्याशी 2 शब्द हितगुजाचे बोलशील का ग, असं तो त्याच्यात बोलतोय, आईला म्हणतोय. पण अशी काही आई स्वप्नात येत नसते. असं त्यांनी कोणीच गेलेला माणूस स्वप्नात येऊन काहीतरी निरोप सांगत नसतो. आपल्याला विचार करून करून स्वप्न पडतात, असं वाटतं ते आले स्वप्नात. असं काही नाही. ते येतात आणि स्वप्नात आपल्याला काय सांगतात. एकदा मनुष्य गेला रे गेला, काळाच्या पडद्याच्या आड तो झाला की कितीही प्रयत्न केले, किती तुम्ही श्रीमंत असा, संपत्तीवान असा, तुम्ही प्रतिष्ठित असा, काही असा, तुम्ही कोणत्याच उपायानं त्या व्यक्तीला परत पाहू शकत नाही. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून हे का झालं याचं कारण फक्त काळ आहे. तो काळ त्या व्यक्तीला घेऊन जातो. काळ प्रत्येक गोष्टीला घेऊन जातो. हे काळाचं दर्पण आहे. म्हणून हा काळ कोणालाच भीत नाही, फक्त एकालाच भीतो, त्याचं नाव आहे शिव. कारण त्या शिवाचं नाव आहे महाकाल. उज्जैनला पण भगवान महाकालाची सुंदर आरती वगैरे पाहतो की नाही महाराज. काळाचाही काळ असणारा हा भगवान आहे. महाकाल असं त्याला त्यांनी म्हटलं जातं. ज्याची काळावरही सत्ता चालते असं असणारा हा देव आहे. म्हणून जो कोणी या शिवाची शरणागती करतो त्याला काळाची भीती राहत नाही. त्याला काळ कोणत्याही प्रकारचा उपद्रव करीत नाही आणि कली त्याच्यावर त्यांनी चाल करीत नाही. म्हणून त्यांनी या कळीला आणि काळाला भगवान शंकराच्या नावानच पळ सुटतो महाराज. दड 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 दुड 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 भय सुटले कळी काळा बापुडिया रे, असं आहे ना, शिवनाम शीतळ कापडिया सेविका पारे. म्हणून त्यांनी भगवान शंकराचं नाव शीतल आहे. हे शीतल नाम जर आपण कंठात धारण केलं तर काळ सुद्धा दड 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 दुड दुड करून पळू लागतो. एवढं सामर्थ्य शंकराचं आहे. म्हणजे एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. म्हणून त्यांनी भगवान शंकर हे कळी काळाचा भेव नाम भीती घालवणारे आहेत. म्हणून आपण शंकराची शरणागती करावी, त्याचं आपण चिंतन करावं, हाच त्यातला भाव आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. वाचे वदता शिवनाम तया नवाधी क्रोध काम. प्रतिवर्षी आपण मोठ्या उत्साहात या ठिकाणी भगवान शंकराची सेवा करतो महाशिवरात्री निमित्त.
तशी तर शिवरात्र दर महिन्यालाच असते, बऱ्याच लोकांना माहितच नाही, दर महिन्याला शिवरात्र असते. या शिवरात्रीला फक्त शिवरात्र म्हणत नाही, आजच्या शिवरात्रीला याला महाशिवरात्र म्हणतात. आणि कॅलेंडर तुम्ही बघा कधीतरी उघडून, प्रत्येक महिन्यात शिवरात्र असते. ती फक्त एक आठवण करून देणारी तिथी आहे. शिवरात्र ही आठवण करून देणारी तिथी. काय आठवण करून देते? आजच्या या दिवशी भगवान शिव ज्योतिर्मय स्वरूपात प्रगट झाले होते. आजचा हा जो दिवस आहे, या दिवशी रात्रीच्या 12 वाजता भगवान शिव ज्योतिर्मय स्वरूपात त्यांनी प्रगट झाले, असा असणारा हा आजचा दिवस आहे. म्हणून याला महाशिवरात्र म्हणतात. रात्रच का म्हणावं? रात्रीच्या वेळेला प्रगट झाले ना, म्हणून त्याला रात्र असं त्यांनी म्हणतात. म्हणून महाशिवरात्र हे एक कारण आहे. महाशिवरात्र साजरे करण्याचं कारण हे पण आहे की ज्योतिर्मय स्वरूपात भगवान शंकर शिव त्यांनी प्रगट झाले. दुसरं कारण भागवतातलं सांगतो. सृष्टीचं सृजन करा अशी आज्ञा त्यांनी भगवंतानं ब्रह्मदेवाला दिली. ब्रह्मदेवानं त्यांनी व्याकुळ होऊन बोलायला सुरुवात केली की तुम्ही मला आज्ञा दिली, गोष्ट खरी आहे, पण मला सृजन करण्याचं ज्ञान नाही. मी सृजन जर समजा केलंच, तुमच्या म्हणण्यानुसार सृजन केलं, सृजन केल्यानंतर मला जर सृजनात मोह निर्माण झाला, मग मी काय करू? हा महत्वाचा विचार. म्हणजे असा आहे, जोपर्यंत माणसाचं लग्न होत नाही ना, तोपर्यंत तो मस्त असतो. त्याला काय कोणाचा प्रतिबंध नसतो, कुठे गेला, कुठून आला, कोणी विचारायला नसतं. तो एकदा लग्न झालं त्याच्यावर 4 दाणे पडले की मग मात्र त्याला प्रतिबंध असतो. कुठे गेले होते सांगा, इतक्या वेळ काय थांबले सांगा, या सगळ्या गोष्टी त्यांनी असतात. एकटा जीव जोपर्यंत मन तयार झाली त्याच्यापासून, एकटा जीव सदाशिव, आणि मनच तयार झाली, एकटा जीव सदाशिव म्हण आहे म्हणायचं, आणि चांगली म्हण आहे ती. जोपर्यंत मनुष्य एकटा असतो तोपर्यंत सदाशिव मस्त, त्याला कोणी विचारपूस करायला नसतं. ब्रह्मदेवानं हाच विचार केला, मी एकटाच आहे ना, मी मस्त आहे. आता जर मी सृजन केलं म्हणजे सृष्टी निर्माण केली, त्या सृजनात मला मोह निर्माण होईल, महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एकटा जोपर्यंत असतो तो ठीक आहे, बायको केल्यानंतर त्याचा जीव नाही म्हटलं तरी घराच्या दिशेने खेचला जातो. त्याच्यात गुंतून पडतो. मग फक्त बायको केल्यावर होतं असं नाही, पुढचं पाऊल त्याने उचललं, त्याला संतती झाली, 1-2 मुलं झाली किंवा अजून गुंतून पडतो. म्हणजे त्या सृजनामध्ये त्याला मोह निर्माण होतो. ब्रह्मदेवानं सांगितलं, असं जर मला सृजनामध्ये मोह निर्माण झाला तर मग मी काय करू? मग भगवान विष्णूनं ब्रह्मदेवाला उपदेश केला. 4 श्लोकांचा उपदेश केला. भागवतामध्ये 4 श्लोक आहेत, त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. हे अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सत्सत्परम पश्चादहं यद्यच्च यो शिष्येत स्वस्म्यहं ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. असे त्यांनी 4 श्लोक आहेत. या 4 श्लोकांच्या माध्यमातून ब्रह्मदेवाला भगवंतानं तत्वज्ञान सांगितलं. या तत्वज्ञानानं तत्वज्ञानी झालेला ब्रह्मदेव, या ब्रह्मदेवानं सृजन करायला सुरुवात केली. आणि सृजन करता करता या ब्रह्मदेवानं त्यांनी अनेक प्रकारची जीवजंतू निर्माण केले. हे सगळे जीवजंतू निर्माण केले. काही सरपटणारे आहेत, काही 2 पायाचे आहेत, काही 4 पायाचे आहेत, काही 2 खुराचे आहेत, कोणाला शेपटीच आहे, कोणाला शिंगच आहे, कोणी आडवेच आहेत, काही त्यांनी उद्भिज आहेत, झाडं उगवणारे आहेत, असे सगळे जीवजंतू तयार केले. त्याला समाधान मात्र वाटलं नाही ब्रह्मदेवाला. त्याला असं वाटलं, हे तयार केले पण यातलं कोणीच असं नाही की जे भगवंताला जाणू शकतात. त्यानं बैल तयार केलं. तर बैल कुठे देवाला जाणतात का? म्हणायचं. बैलांच्या मनात देव जाण्याची इच्छा सुद्धा निर्माण होत नाही कळलं तुम्हाला? असं द्या. कुत्रे कधी त्यांनी देवाला जाण्याचा विचार करतात का? कुत्र्यांच्या मनात भनक सुद्धा येत नाही देव कसा असेल. कुत्र तुम्ही सोडून बघा देवाला. पुढचं कसं एवढा विस्तार करून का सांगू मी? तुम्हाला माहिती, कुत्राच आहे, त्याला काय घेणं देणं नाही देवाशी. बैलाला काय घेणं देणं नाही देवाशी. म्हणजे त्यांनी कुत्रे, बैल, मांजर रात्रीच्या वेळेला फिरतात. ते प्राणी त्याचं नाव रात्री घेऊ नये, ते शेताचे नुकसान करतात. हे सगळेचे सगळे प्राणी 4-4 पायाचे, 2-2 पायाचे काय असतील ते सगळे तयार केले, सरपटणारे. या सगळ्या प्राण्यांना तयार केलं पण समाधान ब्रह्मदेवाला मिळालं नाही. मग या ब्रह्मदेवाने विचार केला की मला देवानं प्रत्यक्ष दर्शन दिलंय, मग मी त्यांनी देवासारखीच एक आकृती निर्माण करतो जेणेकरून देवाला जाणता येईल. मग त्याने 4 मुलं प्रगट केली, मानसपुत्र. त्यांचं नाव आहे सनक, सनंदन, सनातन आणि सुजात. हे 4 जण भाऊ आहेत. गुप्ते बाबांच्या मुखातून ऐकलं बरं 4थं नाव. नाही तर सगळे लोक सनत कुमार म्हणतात, पण सनत कुमार नाही, सनक, सनंदन, सनातन आणि सुजात हे 4 भाऊ आहेत. 4 जण त्यांनी 5-5 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. आणि ब्रह्मदेवानं त्यांना सांगितलं, तुम्ही आता सृजन करा. ते म्हणले, तुम्ही आम्हाला निर्माण करताना मनातला भाव काय होता की देवाला जाणणारी आकृती निर्माण करायची. आम्हाला निर्माण केलं संसार करण्याकरिता नाही. आमचा जन्म संसार करण्याकरिता झालेला नसून आमचा जन्म भगवंताला जाणण्याकरिता झालेला आहे. आम्ही तुमचं म्हणणं ऐकणार नाही, आम्ही फक्त परमार्थच करणार. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, असे लेकरं घरात जन्माला यावे. त्याने म्हणा आम्ही फक्त परमार्थच करणार. महत्वाचं मला खंत वाटली इथं आल्यानंतर. खरं विषयांतर होईल पण खंत सांगतो, माझ्या मनातली खंत सांगतो. तुम्ही आता 80 वर्षाचे झाले, पण माझी खंत मी तुमच्या समोर व्यक्त करतो. इथं आता चाल म्हणण्याकरिता हे बाबा उभे आहेत.
हे बाबा उभे आहेत, हे किती दिवस तुम्हाला पुरतील खरं सांगा. यांच्यानंतर कोण चाल म्हणेल? हा श्रीकांत किती दिवस तो त्याच्या कामात आज घरी सापडला म्हणून सापडला, खरं सांगा इथं कोण चाल म्हणणार आहे? जर सोनेवाडी गावामध्ये परत त्यांनी घरगुती कार्यक्रम करायचा ठरला, गावातली गावात कार्यक्रम करायचा ठरला, हे वाजवणारे आहेत आणि ते गाणारे आहेत दोन, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोण सापडेल गायला मला सांगा. ही खंत नाही का? ही खंतच आहे. का बरं? लोकांना असं कधीच वाटत नाही की माझ्या मुलानं बुवा व्हावं. लोकांना वाटतं माझ्या मुलानं डॉक्टर व्हावं, वकील व्हावं, इंजिनियर व्हावं, श्रीमंत व्हावं, प्रतिष्ठित व्हावं, सुशिक्षित व्हावं, काय व्हायचं असेल ते व्हावं, पण बुवा व्हावं, टाळ गळ्यात घालून त्यांनी वाजवावं, भजन करावं असं कोणालाही वाटत नाही. ही खंत आहे. आणि हे तुमच्या आणि असं झालं होतं सोनेवाडीत. खरं सांगतो, ज्यावेळेला भाऊंचा सप्ताह आपण केला त्यावेळेला गावातले हे सगळे पोरं, छोटे छोटे पोरं टाळ घेऊन उभे राहिले होते, पण काही पोरं त्यातले पॅन्ट शर्टवर आले होते. मग कोणाला जास्त त्यांनी नीतिमत्ता सुचली अशी की नियमावली सुचली म्हणजे धोतर नेसल्याशिवाय उभं राहायचं नाही, पांढरे कपडे घातल्याशिवाय उभं राहायचं नाही, बसा रे खाली. पोरांचा एवढ्या लोकांना अपमान केला, ते पोरं कधीच आले नाही परत टाळ घ्यायला. आता पोरांची नावं मला माहित नाही, पण आलेच नाहीत महाराज, कधीच आले नाही टाळ घ्यायला परत. का बरं? अपमान केला तुम्ही त्यांचा. अरे त्यांना अंजारावं लागतं, त्यांना गोंजारावं लागतं, त्यांना जवळ घ्यावं लागतं, त्यांना प्रेमाने समजून सांगावं लागतं, त्यांना याचा छंद लावावा लागतो, त्यांना याच्याविषयी प्रेम निर्माण करावं लागतं आणि मग ते परमार्थात येऊ शकतात. हा महत्वाचा विचार आहे. नाहीतर परमार्थात त्यांनी तरुण पिढी परमार्थात यायला नको म्हणते. कारण टाळ कुटायचा धंदा म्हणजे सगळ्यात बावळट धंदा असं लोकांनी शिक्काच मारलेला आहे. हा महत्वाचा विचार. खरं सांगतो मी, खरं बोलतोय की नाही तुमच्या समोर मी, ही वस्तुस्थिती आहे. पण काय माहिती लोकांना याच्यात किती समाधान आहे. याच्यासारखं समाधान कशातच नाही. तुम्ही जगात काही करा, याच्यासारखं समाधान तुम्हाला प्राप्त होणार नाही. असो, 4 मुलं ब्रह्मदेवाला झाले आणि ब्रह्मदेव बाप आहे त्यांचा, तो स्वतः म्हणतोय सृजन करा, सृष्टीचा विस्तार करा. ते म्हणजे करणार नाही. मग काय करणार? आम्ही फक्त भजन करणार. भगवंताच्या भजनाकरिता आम्ही जन्मा. त्याला राग आला महाराज बापाला. तो म्हणला माझी आज्ञा पाळीत नाही. भयंकर क्रोध निर्माण झाला. त्याने शाप देऊन टाकला, ऐसही राहू, असेच राहा. 5 वर्षाचे होते ना, तसेच त्यांनी राहिले. तो शाप सुद्धा त्यांनी आनंदाने स्वीकारला. तो शाप स्वीकारला आणि शाप स्वीकारल्यानंतर अजून राग आला मला. तुम्ही ऐकतात ना सर्व महत्वाचं. एखादा माणूस जर भांडण्याकरिता आला असं बोलून आणि चांगला भांडायला त्यांनी सुरुवात केली आणि त्याचं भांडण कडाक्याचं सुरू झालं आणि समोरचा माणूस त्याला काहीच बोलला नाही. त्यानं आनंदाने त्याचे शब्द स्वीकारायला सुरुवात केली. त्यानं यानं शिव्या द्यायच्या आणि त्यानं हसायचं. असं जर धर्म काय होतं, शिव्या देणाऱ्या माणसाचा राग अजून भडकतो. मग तो मारामारीवर येतो. फक्त शिव्या देऊन थांबत नाही. हा महत्वाचा विचार आहे. ब्रह्मदेवाला असंच झालं महाराज. पोरांना त्यांनी शाप दिला, पण पोरं त्यांनी शापही स्वीकारू लागले. म्हणजे तू बाप आहेस आमचा, तू आम्हाला देतोयस, ठीक आहे. असं 5 वर्षाचे लेकर खरंच चांगले असतात महाराज. काम नसतो पोटात, पुरत नसतो, काही ईर्ष्या नसते, कोणाचा मत्सर नसतो. थोडं वय वाढावं, बाल पण फार चांगलं असतं महाराज. लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. त्याला मार खावा लागतो. ऐरावत हत्ती जरी असला तरी त्याला अंकुशाचा मार खावा लागतो. लहानपणच चांगलं आहे महाराज. म्हणून त्यांनी मुंगी होऊन साखर खाल्लेली चांगली असते. मोठेपण आलं की फार त्रास असतो महाराज. म्हणून त्यांनी महाराज त्या मुलांनी असं ठरवलं की आपल्याला बस असंच राहायचं. ब्रह्मदेवानं शाप दिला तरी पण स्वीकारला. अजून ब्रह्मदेवाला राग आला. मग ब्रह्मदेवाची भ्रुकुटी त्यांनी ताणली गेली. भ्रुकुटी म्हणजे 2 भुवयांच्या मधला भाग. तो ताणला गेला आणि तो ताणल्यानंतर त्याच्या भ्रुकुटीतून एक अग्निलोळ बाहेर आला. भयंकर असणारा अग्निलोळ ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीतून प्रगट झाला. मी भागवतातली कथा तुमच्या समोर सांगतोय. त्या अग्निलोळानं सगळ्यांच्या समोर येऊन एक आकृती धारण केली आणि छोटस एक त्यांनी बालक प्रगट झालं. छोटस बालक प्रगट झालं आणि ते बालक त्यांनी रडायला लागलं. रडतच आहे, रडतच आहे, रडतच आहे. त्या रडणाऱ्या बालकाचं नाव ब्रह्मदेवानं रुद्र असं ठेवलं. त्याचं नाव काय ठेवलं? रुद्र. म्हणजे त्यांनी महाराज प्रत्यक्ष महादेव त्या रुद्राच्या रूपाने प्रगट झाले. ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र असे आपण 3 देव त्यांनी पाहतो. या रुद्राचं प्राकट्य कसं झालं त्याची परंपरा मी तुमच्या समोर सांगितली. ब्रह्मदेवाची भ्रुकुटी ताणून त्याच्यातून अग्निलोळ बाहेर आला आणि त्याच्यातून त्यांनी महाराज बालक प्रगट झाला. तो रुद्र, रडणारा मुलगा आहे म्हणून त्याला रुद्र असं नाव त्यांनी दिलं. ती घटना ज्या दिवशी घडली तो आजचा दिवस आहे, शिवरात्र, महाशिवरात्र त्याला म्हणा. म्हणून ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीतून भगवान महादेवानं रुद्र रूपाने अवतार धारण केला. तो जो दिवस आहे तो आजचा दिवस आहे. पण आजच्या दिवशी त्यांनी भगवान शंकराची, भगवान शिवाची, महादेवाची त्यांनी पूजा प्रकर्षाने केली जाते. हा त्यातला विषय. 2 गोष्टी मी तुमच्या समोर सांगितल्या. आजच्या दिवशी भगवान शिव ज्योतिर्मय स्वरूपात प्रगट झाले म्हणून महाशिवरात्र साजरी करतात. तो दिवस त्याच कालखंडामध्ये रुद्र रूपाने भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले म्हणून आजच्या दिवसाला त्यांनी महत्व आलं. आणि महाशिवरात्री वक्ते बाबा तर पाळणा लावत होते. त्यांनी स्वतः सांगितलं शिवरात्रीच्या दिवशी
पाळणा लावून रुद्र भगवंताचं प्राकट्य म्हणून पाळण्यात त्यांनी देवाला घालून नारळ ठेवून अशा पद्धतीने ते त्याला झोका देत होते. म्हणजे त्यांनी आजच्या दिवशी शिवरात्र आहे आणि भगवान रुद्र या दिवशी प्रगट झालेले आहेत म्हणून या तिथीला विशेष महत्व देऊन त्या दिवशी उत्सव साजरा केला जातो. म्हणून त्या निमित्तानं अखिल विश्वामध्ये फक्त भारतात मला म्हणायचं नाही, भारताबाहेर सुद्धा अनेक ठिकाणी महाशिवरात्रीची ही पर्वणी साजरी केली जाते. ही महाशिवरात्रीची पर्वणी एकटीच त्यांनी पर्वणी आहे असं नाही. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 5 महापर्वण्या वर्णन करून सांगितलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आपण सर्वजण हिंदू आहोत, निदान आपल्याला आपल्या धर्माविषयी या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. निदान आपल्याला आपल्या धर्माविषयीच्या या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. हे तेवढंच महत्वाचं आहे. माहीत कशा होतील, तुम्ही बुवा आहात की नाही हे तुम्ही सांगितलं तर लोकांना कळेल. जर हे तुम्ही सांगितलं नाही तर लोकांना याविषयी आता कळणार नाही. म्हणून त्यांनी महाराज हे कीर्तनाला उभा राहिलेल्या बुवानं कंबर बांधून लोकांच्या समोर हे सांगायचं. त्याच्याकडे इमिन 2 तास असतात. या 2 तासामध्ये इकडचे तिकडचे चाकुले चुटकुले सांगून लोकांचं मनोरंजन करायचं नाही. ती मनोरंजन करण्याकरिता बुवा म्हणजे काही विदूषक नसतो. त्यानंतर विदूषक होणं जर त्यांनी लोकांचं मनोरंजन करायचं असेल तर सर्कशीत जाऊन डोंगर वाकडे करून नाचावं, जास्त पैसे मिळतील. हा महत्वाचा विषय. कीर्तन ही जागा फक्त धर्म सांगण्याची जागा आहे. इथून त्यांनी धर्म त्यांना सांगावा, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी धर्म सांगण्याची या पर्वणी आपण त्यांनी पाहता. आपल्या धर्मामध्ये 5 पर्वणी प्रमुख मानल्या जातात. त्याच्यातली सगळ्यात मुख्य असणारी पर्वणी जर कोणती असेल तर महाशिवरात्री. ही महाशिवरात्री पर्वणी आहे. नंबर 2 गोकुळाष्टमी, नंबर 3 रामनवमी, नंबर 4 नरसिंह जयंती आणि नंबर 5 वामन जयंती. अशा 5 पर्वण्या आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये विशेष पर्वण्या मानल्या जातात. त्या 5 पर्वण्यांपैकी आजची असणारी ही महाशिवरात्रीची पर्वणी आहे. या शिवरात्रीच्या पर्वणीला भगवान शंकराचा महिमा वर्णन करून सांगत जावा, भगवान शंकराचे गुणानुवाद वर्णन करून सांगत जावे, भगवान शंकराची कथा वर्णन करून सांगत जावी, जेणेकरून सर्वांच्या अंतर्गणात भगवान शंकराविषयीचं प्रेम निर्माण होईल. आणि म्हणून अशा पद्धतीने ही सेवा करायची असते. अतिशय बळभावडा असणारे हे दैवत आहे. सर्वांवर सहज प्रसन्न होणारे हे दैवत आहे. म्हणून त्या दैवताची सेवा करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे आणि ती आपण सर्वजण या ठिकाणी करतो आहोत. विठोबा केलं होतं की नाही मला आठवत नाही. मला वाटतं मागच्या वर्षी नव्हतं केलं. त्याच्या मागच्या वर्षी कदाचित कीर्तन सेवा झाली. धन होता. आणि त्यावेळेला भस्मउटी रुंडमाळा असा अभंग चिंतनाकरता घेतलेला होता. भस्मउटी रुंडमाळा हाती त्रिशूळ ज्वाळा असा अभंग होता. आजचा अभंग त्याच्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे माझ्या आठवणीत राहिल्या म्हणून काही गोष्टी आठवणीत राहतात. माझ्या भाऊ इथं असताना पण त्यांच्या समोर मला कीर्तन करण्याचा योग आला होता. भाऊ समोर बसले असताना भाऊंची सवय होती असं कान वर करून ऐकायची. तिथं बसून त्यांनी कान वर करून ऐकत होते. सोनेवाडीत आल्यानंतर भाऊंची आठवण त्यांनी होते. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला पाहिलं म्हणून त्यांनी झाली असं अजिबात नाही. आम्हाला ती कायमच होत राहते आणि ती मरेपर्यंत होत राहील. कारण त्यांनी त्याचे खरे उपकार जे उपकारक आहेत ना महाराज जन्मभर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या जीवनामध्ये कृतज्ञता असावी. जन्मात कधीच माणसानं कृतज्ञ होऊ नये. तुम्ही मला घोडभर पाणी जर त्यांनी तहान लागली असताना प्यायला दिलं ना तरी तुम्ही मला पाणी प्यायला दिलेलं याची आठवण मी मरेपर्यंत ठेवली पाहिजे. आणि हाच खरा आपला धर्म आहे महाराज. हेच आपल्या धर्मामध्ये शिकवलं जातं. म्हणून कृतज्ञ व्हायचं नाही, कृतज्ञता अशा पद्धतीने. म्हणून त्यांचे उपकार आहेत ना आपल्या सगळ्यांवर उपकार आहेत. सोनेवाडी गावामध्ये परमार्थाचं विशेषत्व जर त्यांनी प्रगट झालं असेल कोणामुळे तर भाऊंच्यामुळे प्रगट झालं. म्हणून इथं माणसावर उपकार भाऊंचे आहेत. मग त्यांची आठवण आपण सगळ्यांनी त्या ठेवली पाहिजे. आणि मोठे भाऊ जरी आपल्याकडे येत होते तरी पण ते काय उगीच येत होते का? भाऊंच्याच मुळे त्यांनी मोठ्या भाऊंचं आगमन इथे अशा पद्धतीने होत होतं. म्हणून त्यांनी भाऊ समोर असताना सुद्धा सेवा करण्याचा योग आला होता. आता ते नाहीत तरी पण त्यांची आठवण मात्र आपल्या सगळ्यांच्या अंतर्गणात ते आहेत असं समजून आपण त्यांनी बोलतो आहोत. भगवान शंकर त्यांनी दिव्य असणारी देवता आहेत. त्यापेक्षा महादेव सर्वजण त्यांना म्हणतात 5 कामं करतात भगवान शंकर. भगवान शिव 5 कामं करत असतात आणि 5च गोष्टी या सगळ्या विश्वामध्ये अतिशय महत्वाच्या आहेत महाराज. नंबर 1 सृजन करणं हे भगवान शंकराचंच काम आहे. तुम्हाला आता मला ब्रह्मदेव सृजन करतो, तू म्हणतो शिव सृजन करतो असं आहे. भगवान शिव स्वतःच त्यांनी सृजन करण्याकरिता प्रगट झाले. कशा पद्धतीने प्रगट झाले हे मी तुमच्या समोर सांगतो. शिव महापुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे
की भगवान निर्गुण निराकार आहे. त्याला त्यांनी रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया असं त्याचं त्यांनी स्वरूप आहे. जो शब्दांच्या पलीकडचा असणारा परमात्मा आहे, तो परमात्मा शबलत्वाला आला. शबलत्वाला आला म्हणजे काय, सौपाधिक ब्रह्म त्याला त्यांनी म्हणू लागले. आणि त्यानं खेळायचं ठरवलं आणि तो खेळण्याकरिता त्यांनी स्वतःच 2 रूपामध्ये त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. म्हणजे त्याचं असं रूप प्रगट झालं महाराज की ज्याच्यामध्ये अर्ध शरीर पुरुषाचं आहे आणि अर्ध शरीर स्त्रीचं आहे. म्हणजे अर्धनारी नटेश्वराच्या रूपामध्ये तो प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि त्याच्या त्याने डाव्या अंगाच्या 6व्या अंशातून एक पुरुष प्रगट झाला. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? त्याच्या डाव्या अंगाच्या 6व्या अंशातून एक पुरुषाकृती प्रगट झाली. ती त्याच्या समोर त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाली. त्यानं विचारलं, त्या पुरुषानं विचारलं, मी कोण आहे? मग भगवान शिवानं त्याला सांगायला सुरुवात केली की तू विष्णू आहेस. विष्णू शब्दाचा अर्थ फक्त आपण नाव विष्णू ऐकतो किंवा तो क्षीरसमुद्रात झोपलेला विष्णू आपल्याला माहिती आहे एवढाच अर्थ विष्णू शब्दाचा लावू नका. विष्णू हा शब्दच मुळात व्याकरणाच्या दृष्टीने विष नावाच्या धातूपासून तयार झाला. विष प्रविष्यती, त्याचा अर्थ काय होतो? प्रवेश करून राहणं. प्रत्येक कणाकणामध्ये जो प्रवेश करून राहतो त्याला विष्णू म्हणतात. विष्णुमय जगत वैष्णवांचा धर्म. मय शब्दाचा अर्थ काय होतो? व्याप्ती सांगणारा शब्द आहे मय. विष्णुमय, सर्व ठिकाणी विष्णू व्यापक आहे. असं जे सर्व ठिकाणी व्यापक असणारं तत्व आहे तेच तू आहेस असं सांगितलं. त्याचं नाव आहे विष्णू. मी काय करू म्हणे? तपश्चर्या कर. त्यानं तपश्चर्या करायला सुरुवात केली. भयं घनघोर तपश्चर्या. तपश्चर्यानं घाम आला त्याच्या अंगाला. एवढा आला की तो स्वतःच त्याच्यात बुडू लागला. मग त्याच्या तपसामर्थ्यानं त्यानं एक शय्या निर्माण केली. स्वतःच अनंत रूपात प्रगट झाला. म्हणजे त्यांनी शेष नारायणाचं रूप धारण केलं आणि त्या शय्येवर तो पहुडला. तो शय्येवर पहुडल्यानंतर त्याच्या नाभीतून प्रत्यक्ष कमळ प्रगट झालं. मी शिवपुराणातली कथा तुमच्या समोर सांगतो आहे. आणि नाभीतून कमळ प्रगट झालं. कमळातून त्यांनी महाराज ब्रह्मदेवाचं प्रकट. सूत्र बघा कसे आहेत. भगवान शिव जो मूळ असणारा शिव आहे, या शिवानं त्यांनी स्वतःच्या अंशातून विष्णूला प्रगट केलं. या विष्णूने स्वतःच्या अंशातून ब्रह्मदेवाला प्रगट केलं. आणि मग हा शिव खेळण्याकरिता पुन्हा ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीतून रुद्र रूपाने प्रगट झाला. म्हणजे त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र हे 3 रूप त्यांनी प्रगट झाले. 3 कामं करण्याकरिता ब्रह्मा सृजन करण्याचं काम करतो, विष्णू त्यांनी पालन करण्याचं काम करतो आणि रुद्र हा संहार करण्याचं काम करतो. ही 3 कामं आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून 2 कामं आहेत महाराज. याच्या व्यतिरिक्त अजून 2 कामं आहेत. 4थं काम आहे तिरोधान करणं आणि 5वं काम आहे अनुग्रह करणं. जरा जड वाटतं एका गोष्टी सांगणार आहे थोड्या वेळा. आपण हे सुरुवातीलाच पचतं लोकांना. हे नंतर सांगितलं म्हणतात याला परत बोलू नका. हे काय सांगते समजत काही डबड्यात खरे घालून फडफड वाजवल्यासारखं होतं. म्हणून त्यांनी जे सुरुवातीलाच असं पचत असतं महाराज. नंतर याच्यापेक्षा पण कधी आता मला सांगता येत नाही प्रक्रिया, पण याच्यापेक्षा लोक कधी तुम्ही महाराजांचं कीर्तन ठेवलं असतं मग ते काय झालं असतं खरं सांगा. मग सरळ पाठातलाच विषय ऐकायला मिळाला असता. ती सोपं सांगताय. मी तुमच्या समोर 5 गोष्टी सांगितल्या बरं. एक सांगितलं सृजन, दुसरं सांगितलं पालन, तिसरं सांगितलं संहार, 4थं सांगितलं त्यांनी तिरोधान आणि 5वं सांगितलं अनुग्रह. झाले की नाही तुमचे पाठ झाले? मला परत सांगा नंतर तुम्ही. 5 गोष्टी त्यांनी झाल्या. अनुग्रह त्यांनी 5वा मुद्दा आहे. ह्या 5 गोष्टी फक्त शिवच करू शकतो, दुसरं कोणीच करू शकत नाही. म्हणून त्यांनी महाराज आपल्याला 2 गोष्टी माहित नव्हत्या. तिरोधान करणं म्हणजे काय? दिसणारं जे विश्व आहे त्याचा संहार केल्यानंतर मूळ स्वरूपात त्याला पुन्हा मिक्स करून टाकणं याला तिरोधान असं म्हणतात. आणि हे सगळं करण्याकरिता जे लागतं त्याचं नाव आहे अनुग्रह. अनुग्रह म्हणजे शक्ती संक्रमण. अनु शब्दाचा अर्थ होतो सूक्ष्म आणि ग्रह म्हणजे त्यांनी ग्रहण करणं किंवा त्याला देणं हा त्याचा अर्थ त्यांनी आपण करू शकतो. म्हणून स्वतःच्या सामर्थ्यानं हे सगळं त्यांनी करू शकतो. त्याला अनुग्रह नावाची प्रक्रिया असं म्हणतात. म्हणून त्यांनी भगवान शिव अनुग्रह करणारे आहेत. भगवान शिवाच्या अनुग्रहाशिवाय जीव मुक्त होऊ शकत नाही. परत सांगतो, हे वाक्य परत ऐका. भगवान शिवाच्या अनुग्रहाशिवाय जीव मुक्त होऊ शकत नाही. तुम्हाला मुक्त व्हायचं काय काम आहे? मुक्त होणं म्हणजे काय? आधी आपण स्वतः बंधनात आहोत हेच लोकांना माहित नाही. मग मुक्त व्हायचं काय काम असेल का महाराज? मग सामान्य लोक परमार्थाकडे आकृष्ट का होत नाहीत? त्यांना माहितच नाही आपण बंधनात आहोत म्हणून. किती बंधन आहेत? आपण गुलाम आहोत महाराज. महत्वाची गोष्ट आहे, आपण गुलाम आहोत. कशाची पण गुलाम होतो आपण बंधनात अडकलेलो आहोत. एक साधू रस्त्याने चालला होता आणि त्या साधूच्या समोरून काही महाराज एक शेतकरी चालला होता. आणि तो शेतकरी जात असताना त्याच्या हातात एक बैल होता. बैल पुढे चालला होता. त्याच्या हातात त्या बैलाचा कासरा होता आणि हा त्याच्या मागे मागे चालला होता. खरं सांगा, याच्यातलं मालक कोण असणार आणि याच्यातलं सेवक कोण असणार? बैल आहे आणि बैल त्या शेतकरी त्याच्या मागून चाललेला आहे. याच्या हातात त्याचा कासरा आहे. कोण मालक आहे आणि कोण सेवक आहे? तुम्ही थोडंसं डोकं लावायला काहीच हरकत नाही. अजून कुठे 11 वाजले? माणसाला 11 वाजता झोप येते. पुढे डोकं लावायला काय हरकत आहे? सोपी गोष्ट सांगतो. बरं जाऊ दे, तो तिकडे चालला ती गोष्ट सोडून द्या. बैल आहे, या गोठ्यात आणून बांधल्यानंतर त्यांनी पाणी कोण पाजतं? मालक.
बरं, त्याला शेण टाकल्यानंतर शेण कोण उचलतं? मालक. त्याला चारा कोण टाकतो? मालक. मालक कसं म्हणता तुम्ही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खरं सांगतो मी तुम्हाला, तो त्याच्या जागेवर आहे, मस्त आहे, त्याच्या मस्तीत मस्त आहे. मग त्याला जागेवर पाणी द्यायचं, ही उलटी प्रक्रिया आहे महाराज. मालक असेल ना, मालकाला जागेवर नेऊन द्यावं लागतंय सगळं. मालक असल्यानंतर जागेवर पाणी नेऊन द्यायचं, मालक असल्यावर जागेवर खायला नेऊन द्यायचं, मालक असल्यावर जागेवर शेण उचलायचं. मालक हा महत्वाचा विचार आहे. खरं सांगा, याच्यातला बैल मालक आहे का शेतकरी मालक आहे? बैल मालक आहे, बैल. शेतकरी त्याचा गुलाम आहे. शेण उचलतो म्हणजे गुलाम आहे. त्याला त्यांनी चारा खाऊ घालतो म्हणजे गुलाम आहे. त्याला पाणी पाजायला जागेवर नेतो म्हणजे गुलाम आहे. आणि तो जाईल तिकडे त्याच्या मागे मागे जातो म्हणजे गुलाम आहे महाराज. हे फक्त बैलाविषयी सांगितलं. खरं सांगते मी, हे फक्त बैलाविषयी सांगितलं. हे थोडं बायकोविषयी जोडून घ्या, हे थोडं मुलांविषयी जोडून घ्या, हे थोडं भाऊबंधांविषयी जोडून घ्या, हे सगळ्या नातेगोत्यांविषयी जोडून घ्या. आणि मला आता सांगा, कोण गुलाम आहे कोण मालक आहे? अरे सारे गुलाम आहेत, सारे गुलाम आहेत. ते म्हणतील तसं आपण वागतो, बायको म्हणेल तसं आपण वागतो, मुलं म्हणतील तसं आपण वागतो, आपले भाऊबंद म्हणतील तसं. केवढी लाज आहे आपल्या लोकांची. आपण आपल्या मनाला वागू शकत नाही. अरे साधा कपाला गंध लावायचं म्हणलं तरी लोक विचार करतात, या असा गंध लावला. एवढं बंधन आहे आपल्याला. साधी माळ जरी गळ्यात घालायची म्हणलं, घालायची इच्छा असली तरी माणूस घालीत नाही. का घालीत नाही? लोक काय म्हणतील म्हणून माळ घालीत नाही. गळा त्याचा, म्हणजे मुंडकं त्याचं स्वतःच, कपाळ त्याचं स्वतःच, तो मालक आहे स्वतः. बरं, त्यानं जर कपाळाला गुंध लावायचा तर दुसऱ्याच्या पैशाचा नाही, स्वतःच्या पैशाचा आणून लावतो तरी लावायची लाज वाटते. का? लोक काय म्हणतील? गुलाम आहे महाराज. कोणाचा? लोकांचा गुलाम आहे. ही गुलामी, याला बंधन म्हणतात. आणि तरी आपण म्हणतो कशाचं बंधन आहे? हे बंधनात आहोत आपण सगळेजण. या बंधनातून जर मुक्त व्हायचं असेल तर कोण मुक्त करू शकतो? एकच मुक्त करू शकतो, त्याचं नाव आहे शिव. आणि कशानं मुक्त करू शकतो? अनुग्रहानं मुक्त करू शकतो. त्याचा अनुग्रह ज्यावेळेला आपल्यावर होईल, त्याची कृपा ज्यावेळेला आपल्यावरती होईल, आणि त्या दिवशी आपण या गुलामीतून मुक्त होऊ. आपली विचारसरणी अशी झालेली आहे आणि या विचारसरणीला आपण बांधून घेतलेलं आहे स्वतः. या बंधनातून आपण मुक्त होत नाही. स्वच्छंदानं त्याने जीवन आपण जगू शकत नाही. या सगळ्या बंधनात आपण बांधलेलो आहोत. मुक्त जर व्हायचं असेल तर शिवाचा अनुग्रह त्याने व्हावा लागेल. ज्या दिवशी शिव अनुग्रह करेल आणि त्या दिवशी आपल्या जीवनात संत येते महाराज. सत्संगतीशिवाय विवेक प्राप्त होत नाही महाराज. विवेक जर प्राप्त करायचा असेल तर सत्संगती फार महत्वाची गोष्ट आहे. काल एका मनुष्याने मला प्रश्न विचारला, महाराज सगळं बदलता येतं पण माणसाचा स्वभाव बदलता येत नाही, माणसाची सवय बदलता येत नाही. बदलता येते ना महाराज सवय. विवेक जर धारण केला तर सवय बदलता येते. 4-5 वर्षापासून चहा नावाची गोष्ट मी घेत नाही, चहाला हात सुद्धा लावत नाही. का बरं? चहा इतका प्रिय चहा होता मला, वैयक्तिक सांगतो, फार प्रिय चहा. भागवत कथा सांगत असताना मध्यंतरी भजन घ्यायचं आणि चहा प्यायचा आणि मग कथा सांगत, एवढा प्रिय चहा. पण चहा घ्यायचं बंद करून टाकलं. का बंद केलं त्याचं कारण सांगतो. सवय बदलता येत नाही असं म्हणायचं काही काम नाही, स्वभाव बदलता येत नाही असं म्हणायचं काही काम नाही. मला त्यात वर्म कळालं, कुणीतरी मला सांगितलं. खरं काय असेल खोटं मी काय पाहायला गेलो नाही, पण असं सांगितलं की त्या चहाच्या बागेतून त्यांनी चहा येतो आणि आल्यानंतर कंपन्या तो चहा विकत घेतात. त्या चहाला टेस्ट यावी म्हणून खाटीक खाण्यामध्ये जनावरांना मारल्यानंतर त्यांचं जे रक्त त्या नालीतून वाहतं ते रक्त विकलं जातं आणि ते विकून चहाच्या कंपनीत त्यांनी ते पोहोचवतं. त्या चहाला कलर यावा, त्या चहाला टेस्ट यावी आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांनी मला त्या चहात ते टाकलं जातं आणि मग आपण तो सगळा चहा आवडीनं पितो. फार आवडीनं त्यांनी चहाचा आपण आस्वाद घेतो. महाराज काय खरं असेल मला माहित नाही, मी पाहिलं नाही, मी प्रत्यक्षात पाहिलं नाही, पण मला हे ऐकायला मिळालं. ज्या दिवशी हे मला ऐकायला मिळालं त्याच दिवशी माझ्या मनानं विवेक धारण केला की मला आता परत चहा प्यायचा नाही. 4 वर्षापासून परत चहा पिण्याचं काम शिल्लक आहे. याच्यानंतर खिचडी आहे का आता? असं दे, आता ते नाही सांगणार. सवय पण बदलता येते. फक्त एकच गोष्ट आहे, त्याचं नाव आहे विवेक. सरपंचाला दमच निघत नंतर विचारतील ना सगळे एकटे येऊन, तेव्हा सांगेल. असं द्या. विवेक जर धारण केला तर स्वभाव सुद्धा बदलता येतो. फक्त विवेक महत्वाचा आहे.
हा विवेक कसा प्राप्त होईल एक दोहा सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. गोस्वामीजी वर्णन करून सांगतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. सत्संगाशिवाय माणसाच्या जीवनामध्ये विवेक येऊ शकत नाही. चांगलं जीवन जर जगायचं असेल, उत्कृष्ट जीवन जर जगायचं असेल, स्वाभिमानानं जर जीवन जगायचं असेल, हे बघा लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून जीवन जगणारे लोक फार आहेत. लोकांच्या दृष्टीनं मी चांगला आहे असं म्हणण्याकरिता जीवन जगणारे लोक, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ लोक कोण आहेत ते सांगतो. स्वतःच्या नजरेत जे चांगले आहेत ते चांगले आहेत महाराज. परत सांगतो, जे स्वतःच्या नजरेत चांगले आहेत ते चांगले आहेत. म्हणजे स्वतःच मन साक्ष देतं, मी व्याभिचार केला नाही, करणार नाही, मी कोणाची लांडी लुबाडी केली नाही, मी दुसऱ्याच्या धनाला त्यांनी माती समजतो आहे, कोणाला त्यांनी लुबाडून मी 4 रुपये सुद्धा कधी कमवले नाहीत, हे ज्याचं मन ग्वाही देतं तो खरा सज्जन आहे, तो चांगला आहे. हा महत्वाचा विचार आहे. लोक चांगले म्हणतील, आता मी पांढरा दिसतो तुमच्या समोर बघण्यासारखा, तुम्हाला चांगलं म्हणतात, तुम्हाला काय माहित माझ्या आतमध्ये काय उकिरडा भरलेला आहे, माझ्या आतमध्ये काय काय त्यांनी मटेरियल भरलेलं आहे ते तुम्हाला काय माहिती म्हणतात. ते काय दिसतं का बाहेर, तुम्हाला बुवा म्हणतात, फार चांगलं तुम्हाला वाटत आहे, ऊपरची तो खूप बनी अंदर की राम जाने, आतमधलं त्यांनी रामाला डोळे काय काय मला पान फुलवा, अशी अवस्था होती की नाही महाराज. म्हणून अंतःकरण निर्मळ असलं पाहिजे. कशानं होईल, विवेकानं होईल. हा विवेक कशानं प्राप्त होईल, श्रीगुरूंच्या कृपेनं प्राप्त होईल. आणि ते श्रीगुरु जर कोण असतील तर फक्त भगवान शिव हे श्रीगुरु आहेत. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 2 देवतांना प्राधान्य दिलेलं आहे. एक त्यांनी इष्ट देवता म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा, आणि दुसरी देवता श्रीगुरु देवता म्हणजे भगवान शिव. या 2 गोष्टी आहेत महाराज. आपल्या वारकरी संप्रदायात 2 उपवास प्रकर्षाने धरले जातात, एकादशी आणि सोमवार. एकादशी कोणाकरता धरतो आपण, पांडुरंगाकरता धरतो, आणि सोमवार कोणाकरता धरतो, भगवान शंकराकरता धरतो. का बरं धरतो, भगवान शंकराला आपला संप्रदाय गुरु मानतो. माझ्याकडे प्रमाण आहे, सांगू का, हे आदिनाथ मच्छिंद्ररायाचा मुख्य शिष्य आदिनाथ गुरु. आदिनाथ शब्दाचा अर्थ आहे भगवान शिव, आणि गुरु आहेत सकळ सिद्धांचा. जेवढे सिद्ध महापुरुष आहेत त्या सर्वांचे गुरु जर कोण असतील तर भगवान शिव आहेत. म्हणून शिव ही देवता त्यांनी गुरु रूपानं त्यांनी विशेष रूपानं प्रगट होणारी देवता आहे, आणि ती त्यांनी महादेव म्हणून पण सर्व ठिकाणी प्रसिद्ध आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी आता हे विशेषत्व आहे, महादेव हे विशेषत्व आहे, ते आपल्या सगळ्यांचे गुरु आहेत, हे त्यातलं विशेषत्व आहे. आणि अजून विशेषत्व जर पाहायचं असेल तर लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. फार लवकर प्रसन्न होते, थोड्या गोष्टीने प्रसन्न होते. नामदेव महाराज म्हणतात, एक पसा पाणी एक बिलवदळ, पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी म्हणजे फक्त पसाभर पाणी महादेवाच्या पिंडीवर घालायचं, आणि 1 बेलाचं पान त्यांनी वाहायचं. तेवढ्यानंच प्रसन्न होणारा देव आहे मला, जास्त त्याला लागत नाही, लवकरात लवकर प्रसन्न होतो. त्याच्या मागे अजून एक कारण आहे, त्याला खटखट सहन होत नाही. हा महत्वाचा विचार. त्याच्याजवळ जर भक्त जाऊन बसला, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, त्याला जर दणका कुठला ओम नमः शिवायचा, तर चिंतन करणारी देवता आहे महाराज. जी त्याने ध्यानस्थ बसणारी देवता आहे, समाधी लावणारी देवता आहे. त्याच्या समोर तुम्ही किटकिट करत बसले, मग तो काय विचार करणार की आले लागले ओम नमः शिवाय म्हणाला, आता काय केलं पाहिजे, लवकर गेले पाहिजे ते, म्हणजे त्यांना काहीतरी लवकर दिलं पाहिजे. मग प्रसन्न होतात आणि लवकरात लवकर त्यांना पाहिजे ते देऊन टाकतात. आणि मिळालं माणूस की आपण निघून जातो. हे समाधी लावण्याकरता तयार, म्हणजे प्रमाण सांगतो. हे बघा, कीर्तनकारानं सप्रमाण बोलत नाही, लोक कीर्तनकारावर केस करायला लागले आता, असं आहे. प्रमाण सांगतो, निसंग तुम्हाशी राहणे एकट नाही, आहे की नाही प्रमाण, नाही कटकट सावयत देवा, तुम्हाला निसंग आणि एकटं राहायची सवय आहे, कोणत्याच प्रकारची कटकट तुम्हाला सहन होत नाही. कटकट सावयत ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नरवावी, अशी त्यांनी प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. लवकरात लवकर प्रसन्न का होतात की याला देऊन टाकलं पाहिजे आणि हा घरी निघून गेला पाहिजे, म्हणजे मला त्यांनी समाधिस्थ होता येईल. असं लवकर प्रसन्न होणारं दैवत जर कोणतं असेल तर भगवान शिव आहेत महाराज. म्हणून त्यांनी प्रसन्न झाल्यानंतर सुद्धा जे म्हणाल ते त्यांनी द्यायला तयार होतात, काहीही देतात, काहीही देतात. काय देतात असं जर कोणी विचारलं, एक उदाहरण तुम्ही मागच्या वेळी ऐकलं असेल कदाचित, आता 2 वर्षापूर्वी ऐकलं, लक्षात राहिलं नसेल, परत एकदा सांगतो. हे बघा, भगवान शंकराचा भक्त आहे मला, जगप्रसिद्ध असणारा भक्त, विश्रव नावाचे ऋषी आहेत. विश्रव नावाच्या ऋषींचा मुलगा, त्याचं नाव आहे कुबेर. कुबेर हा धनाचा राजा आहे महाराज. कुबेर धन कुबेराचे असं आपण म्हणतो. या कुबेराची नगरी कैलास पर्वताच्या पायथ्याला आहे, तिचं नाव आहे अलकापुरी. त्याच्या नगरीचं नाव आहे अलकापुरी. अलकापुरीमध्ये त्याने हा कुबेर राहतो. हा भगवान शंकराचा भक्त आहे. सगळ्या सोन्या नाण्यावर त्याचंच राज्य आहे महाराज. त्याने विचार केला, भगवान शंकराला राहण्याकरिता एखादी विशेष नगरी तयार केली पाहिजे, विशेष घर तयार केलं पाहिजे.
कुठे करावं म्हणून त्यांनी मला समुद्राच्या मध्ये असणारा टापू श्रीलंका आपण ज्याला आता सध्या म्हणतो तिथं सोन्याची नगरी तयार केली. कुबेरानं सोन्याची नगरी तयार केली आणि ती सोन्याची नगरी तयार केल्यानंतर भगवान शंकराला ती दान देऊन टाकली. आराध्य दैवत आहे. मसलवाट्यात राहतात, त्याला वाटलं मसलवाट्यात राहतात, अंगाला भस्म लावतात, कधी कपडे अंगावर नीटनेटके घालीत नाही, आपण यांना सोन्याचं नगर देऊन टाकली सोन्याची नगरी. भगवान शंकर नगरीत राहायला गेले. आता माणूस लगेच जातो का राहायला? घर नवीन बांधल्यानंतर त्याची वास्तुशांती करायला नको का म्हणून याची वास्तुशांती केली पाहिजे. आता कोणाला वास्तुशांती करायला म्हणजे फार प्रकांड पंडित असणारा ब्राह्मण असावा म्हणून ब्राह्मण शोधायचं काम सुरू झालं. मग काय झालं? त्याच विश्रवा ऋषींची दुसरी पत्नी राक्षस कन्या होती, तिचं नाव होतं केकसी. या केकसी पासून त्यांनी विश्रवा ऋषींना 3 मुलं झाले होते. एकाचं नाव रावण, दुसऱ्याचं नाव कुंभकर्ण आणि तिसऱ्याचं नाव विभीषण, अशी 3 मुलं झाले होते. त्यातला रावण हा महापंडित आहे आणि महापंडित असणारा रावण, या रावणाला त्यांनी महाराज त्या लंका नगरीची वास्तुशांती करायला बोलवलं ब्राह्मण म्हणून. आल्यानंतर त्यांनी वास्तुशांती केली. सगळं भगवान शंकर पार्वती त्यांनी पूजेला बसले, सगळी वास्तुशांती पूर्ण झाली आणि वास्तुशांती झाल्यानंतर ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागते. मग भगवान शंकरांना विचारलं, तुम्हाला काय दक्षिणा देऊ भूदेव, तुम्ही सांगा. ते म्हणजे खरंच देणार का? हो म्हणे खरंच देईन, मला आधी वचन द्या, खरंच देईन म्हणून वचन दिलं. भोळे भाबडेच ना महाराज हे भगवान शंकर, दिलं वचन मग देऊन टाकीन, तू म्हणशील ते द्यायला तयार आहे. आणि मग वचन घेतल्यानंतर त्यांनी मागायला सुरुवात केली, जर खरंच देणार असाल तुम्ही लंकाच मला द्या ना दक्षिणा म्हणून. लंकाच दक्षिणा म्हणून देऊन टाकली. भगवान शंकर तसेच मसर वाट्यात निघून गेले. तुम्ही ऐकतात ना सर्व महत्वाचा विचार आहे. याला म्हणायचं ओरिजिनल भोळ. असं जर आता कल्पना करा, आपण घर बांधलं आणि भूदेव वस्तू शांती करण्याकरिता आले आणि आल्यानंतर ते जर म्हणले मला दक्षिणा म्हणून तुमचं घरच देऊन टाका, किती लोक देतील? देऊ शकत नाही का? आपण भोळे नाही, आपण भोळे सुद्धा नाही, आपण भोळे नाही. हा महत्वाचा विचार. भगवान शंकराने लंकाच देऊन टाकली रावणाला. ही लंका रावणाची नाही, लंका शंकराची आहे, हा महत्वाचा विचार आहे. पण रावणाला त्यांनी देऊन टाकली, दक्षिणा म्हणून देऊन टाकली लंका आहे. इतका भोळा देव आहे. किती विशेषण सांगितली? तो महादेव आहे, तो आपल्या संप्रदायाचा गुरु आहे आणि त्याच्यापेक्षा त्यांनी तो भोळा आहे. आणि किती भोळा असावा याच्याकरिता उदाहरण तुमच्या समोर सांगितलं. एवढा भोळेपणा जगात कोणीच करू शकत नाही म्हणून तो भोळ्यांचा चक्रवर्ती आहे आणि तोच जगाचं हित करणार आहे, तो जगावर अनुग्रह करणार आहे. म्हणून आशा असणाऱ्या महादेवाचे, आशा असणाऱ्या त्यांनी भोळ्या भाबड्या भोळ्यांच्या चक्रवर्ती असणाऱ्या देवाचे भोळा चक्रवर्ती
दोन चार गोष्टी लक्षात घेण्यासारख्याच आहेत. तर खरंच अंतःकरणापासून चिंतन ऐकत असाल तर भगवान शिव हे महादेव आहेत हे आपण ऐकलं. देवांचे देव आहेत, महादेव आहेत. भगवान शिव हे त्याने आपल्या सगळ्यांचे गुरु आहेत असं आपण ऐकलं. भगवान शिव हे अनुग्रह करणारे आहेत, कृपा करणारे आहेत असं आपण ऐकलं. आणि तेच भगवान शिव म्हणजे महादेव हे अतिशय भोळे आहेत असं आपण ऐकलं. किती भोळे आहेत? भोळ्यांचे चक्रवर्ती आहेत असं आपण ऐकलं. म्हणून अशी विशेषण भगवान शंकराची अंतःकरणात धारण केली आणि त्यांचं महात्म्य त्यांनी कळालं. म्हणून मी काय केलं, नाथ महाराजांना त्यांनी विचारलं, पण ते म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मी काय केलं, माझ्या चित्तात भगवान शंकराचे पायच साठवले. म्हणजे भगवान शंकराच्या पायांचं माझ्या चित्तानं मी चिंतन करू लागलो. हा महत्वाचा. चिंतन करणारी वृत्ती असते. अंतःकरणाची वृत्ती म्हणजे काय? अंतःकरणाचा प्रकाशक परिणाम, त्याला वृत्ती असं त्यांनी म्हणतात. मग तुम्ही वृत्ती प्रभाकर ऐकणारी माणसं आहात. इथं वृत्ती प्रभाकर त्यांनी ग्रंथ आपण सगळ्यांनी ऐकलाय. पण वृत्ती आपल्या सगळ्यांच्या जवळ आहे. तीच एकच वृत्ती असते. ज्यावेळी ती त्यांनी संकल्प विकल्प करते तिला मन असं म्हणतात. ज्यावेळी ती निश्चय करते त्यावेळी तिला बुद्धी असं म्हणतात. ज्यावेळी ती चिंता किंवा चिंतन करू लागते त्यावेळी तिला चित्त म्हणतात. आणि तीच वृत्ती अभिमानात्मक होते त्यावेळेला त्या वृत्तीला त्यांनी अहंकार असं त्यांनी म्हणतात. एकच वृत्ती असते. पण त्या वृत्तीनं जर आपण चिंता किंवा चिंतन करू लागलो की त्याला चित्त असं नाव त्यांनी प्राप्त होतं. मग असे असणारे भगवान शिव आहेत. हे त्यांचं विशेषत्व, त्यांचा महिमा मी जाणला आणि जाणून काय केलं, माझ्या चित्तानं मी त्यांच्या चरणांचं चिंतन करू लागलो. म्हणजे माझ्या चित्तात मी भगवान शंकराचे चरण साठवले, त्याचं चिंतन करू लागलो. अशा पद्धतीने आपण सर्वांनी भगवान शंकराचा महिमा जाणून भगवान शंकराचे चरण आपल्या चित्तामध्ये त्यांनी साठवावेत. आणि फक्त भगवान शंकराचे चरण चित्तात साठवावेत असं नाही, तर ज्याचे चरण चित्तात साठवलेले आहेत ना तोंडाने त्याचं नाव घेत जावं. हा महत्वाचा विषय. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. बऱ्याच वेळेला माणूस त्यांनी तोंडातून काय बोलतो हे त्याच्या अंतःकरणातल्या घडामोडीवर अवलंबून असतं. त्याच्या मनात काय चालू आहे तेच त्याच्या तोंडातून बाहेर येतं. प्रमाण सांगतोय. म्हणजे देखला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी आहे की नाही. डोळ्याने जे पाहिलं ते मनात घर करून बसतं आणि जे मनात घर करून बसलेलं आहे तेच तोंडातून बाहेर येतं. मग असं कीर्तनकारा बोलायला लागला की आपलं आपण तपासून पाहत जायचं की आपल्या तोंडातून काय जास्त बाहेर येतं. म्हणजे आपल्या तोंडातून आपण बोलतच राहतो ना महाराज. आपण काय जास्त बोलतो. जरी कपाळाला गंध असला, जरी गळ्यामध्ये माळ असली, जरी एक सुद्धा वारी चुकत नसली, जरी पोथ्या वाचायचा दणका बंद नसला, तरी सुद्धा तोंडातून काय बाहेर येतं हे जास्त महत्वाचं आहे. परत सांगू हे सगळं. जरी कपाळाला गंधाचा फपकारा असला, जरी त्यांनी गळ्यात माळ असली, फेकून मारली तर कान फुटल अशा माळा असतात त्या गळ्यात. एवढ्या डेंजर माळा त्यांनी असतात. गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, पोथ्या वाचायचा दणका चालू आहे, पंढरीची एक सुद्धा वारी चुकलेली नाही. असं असून सुद्धा एरवी जर गप्पा मारायला लागला तर दुसऱ्याच्या खलबत्त्याशिवाय काहीच बोलत नाही. खलबत्ता कुटण्याशिवाय काहीच बोलत नाही महाराज. दुसऱ्याच्या उचापती केल्याशिवाय, दुसऱ्याच्या काड्या मोडल्याशिवाय, दुसऱ्याच्या टंगड्या ओढल्याशिवाय खेकडा टेंडन्सी त्याला म्हणायचं. कोणी वर झालं ओढलंच खाली त्याला. त्याच्या तोंडानं कार्यक्रम सगळा सुरू असतो महाराज. मग तोंडातून जर नरक बाहेर येतो काय करतं त्या माळांचं. सरळ गोष्ट आहे की नाही. खरंच आहे महाराज. आता खरं असल्यानंतर त्रास देत नाही. मी काय करू मग त्याला. पुढच्या वेळेस बोलू नका मला असंच बोलता येतं. मी काय करतो, माझा पर्याय नाही महाराज त्याला. आता वस्तुस्थिती मला सांगायची आहे. जे मनात असतं तेच तोंडातून बाहेर येतं. आम्ही शाळेत होतो लहानपणी आणि त्यावेळेला प्रेझेंटी चालू होती. प्रेझेंटी आणि त्या प्रेझेंटीत त्यांनी महाराज सर प्रेझेंटी घेत होते. एका पोराची कंपास हरवली होती. ते कंपास शोधायच्या नादात होतं आणि ते कंपास शोधित होतं. ते प्रेझेंटी सुरू झाली. मग प्रत्येकाचं नाव आलं की येस सर येस सर असा कार्यक्रम सुरू होता. आता ज्याची कंपास आता तुम्ही सर यांना माहिती, गुरुजी लोकांना माहित असतं सगळं. मग आता प्रेझेंटी सुरू झाली. ज्याची कंपास हरवली होती त्याचं नाव आलं. शेजारच्या पोरांनी त्या अड्डे बसला तुझं नाव आलं. ती उभं राहिलं आणि हात वर करून मोठं म्हणलं कंपास. येस सर म्हणायचं, कंपास म्हणलं. का बरं? त्याच्या चित्तात कंपास बसलेली आहे. म्हणून तोंडातून काय बाहेर आलं कंपास. जे चित्तात बसतं तेच तोंडातून. खरं आहे की नाही मला. जे चित्तात बसतं तेच तोंडातून बाहेर येतं. हा महत्वाचा विचार आहे. तसं भगवान शंकराचे पाय मी माझ्या चित्तात धारण केलेले आहे असं नाथ महाराज म्हणतात. मग नाथ महाराजांनी जर चित्तामध्ये भगवान शंकराचे पाय धारण केले असतील, साठवले असतील, तर नाथ महाराजांच्या तोंडातून काय बाहेर येत असेल.
सरळ गोष्ट आहे. जे चित्तात आहे तेच तोंडातून बाहेर येतं. हे जर त्यांनी खरं आहे तर त्यांनी महाराज निश्चित भगवान शंकराचं चिंतन करणाऱ्या नाथांच्या मुखातून सुद्धा शिवनाम त्यांनी प्रत्यक्ष बाहेर पडत असेल. महाराज वर्णन करून सांगतात. वत शिवनाम भगवान शिवाचे चरण चित्तात धारण केले. त्याच्यामुळे काय होऊ लागलं, सहज स्वाभाविकपणे भगवान शिवाचंच नाव मुखातून बाहेर येऊ लागलं. महाराज असं मुखातून स्वाभाविकपणे भगवान शिवाचं नाव जर बाहेर आलं तर त्याचा काय परिणाम होतो ते तरी सांगा. मग महाराज सांगू लागले, हे वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. ज्याच्या वाचेतून शिवनामाचे पारायण करणे होत राहतात त्याला क्रोध आणि काम त्रास देत नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, असं शिवनाम सहजासहजी तोंडात येत नाही. ते शिवनाम तोंडात येण्याकरिता सुद्धा अभ्यासच करावा लागतो. बिगर अभ्यासाचं देवाचं नाव तोंडात येत नाही. महाराज म्हणतात, जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम काही आवत नाही. जन्म जन्म तपश्चर्या साधू संत करतात पण शेवटच्या क्षणात तोंडात देवाचं नाव येत नाही. एक उदाहरण गमतीने त्यांनी सांगितलं जातं. एक मनुष्य होता, शैव परिवारातला होता. त्याची मुलं त्यांनी मोठी आहेत पण तो म्हातारा झाला. आणि फक्त म्हातारा झाला असं नाही, तो मरणासन्न स्थितीत आता तो मरणारच आहे थोड्या वेळात, अशी त्याची अवस्था झाली. मुलं त्याच्या जवळ आले आणि मुलं म्हणू लागले, बाबा शिव शिव म्हणा, बाबा शिव शिव म्हणा, देवाचं नाव घ्या, शिव शिव म्हणा. म्हातारं काही केलं शिव म्हणायला तयार नाही. जन्मभर कधी शिव म्हणलं नाही. ते आता मरायच्या टायमाला कसं या काही म्हणेल महाराज, ते म्हणायलाच तयार नाही. पोरं मोठे हुशार होते. पोरं म्हणले याच्या तोंडातून शिव आलाच पाहिजे. तुम्ही ऐकलं असेल याच्या आधी, परत एकदा ऐका, काय हरकत आहे ऐकायला परत. म्हणून याचं काहीतरी उपाय केला पाहिजे. मग काय केलं पोरांनी, काय केलं, हुशार असणाऱ्या मुलांनी एक पोतं आणलं महाराज, धान्याचं भरलेलं. आणि ते म्हातारं झोपवलं होतं त्याच्या समोरच नेऊन पोतं उभं केलं. संसारिक म्हातारं होतं महाराज, अख्खं शेंडी सगळं संसारात बुडालेलं होतं. त्याच्या चित्तात संसारा वाचून दुसरा काही मुद्दाच नव्हता. मुलांनी विचार केला की याच्याशिवाय काम होणार नाही. ते धान्याचं पोतं समोर उभं केलं आणि आणलं असं नाही, त्याला खालून छिद्र पाडलं, म्हणजे ते पोतं फोडलं, त्याच्यातून धान्य गळू लागलं. पोरांना असं वाटलं आता या पोत्याच्या निमित्तानं तर हे म्हणलं की तू त्यांनी ये आणि ते पोतं शिव, ते पोतं शिव, त्याच्या तोंडातून शिव असं नाव बाहेर काढायचं, काही करून शिव असं त्यांनी त्याच्या तोंडातून बाहेर येईल याच्याकरिता पोतं समोर आणून उभं केलं. ते धान्य गळू लागलं. पण म्हातारा काही कमी नव्हतं, पोरांचा बाप आहे ना, बापाला कधी कमी समजायचं नाही बरं का. म्हणून बाप आहे, त्यानं काय केलं माहितीये, ते धान्य सांडायला लागल्यानंतर पोरांना इकडे आम्हाला आलं गेलं, पोरं धावत, पोरांना वाटलं जमलं आता हे म्हणणार शिव म्हणून. म्हणजे काय झालं बाबा, अरे म्हणलं ते पोतं फाटले, टाच 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 म्हणल्याबरोबर जीव गेला. टाच म्हणतात जीव गेला. शिव म्हणलं नाही महाराज, ते टाच म्हणलं पण शिव म्हणलं नाही. हा माझा विचार आहे. का बरं म्हणून त्याला सवयच नाही महाराज कधी. त्याला अभ्यास असला पाहिजे. अभ्यास असला पाहिजे. शिव शिव म्हणण्याचा सुद्धा, हरी हरी म्हणण्याचा सुद्धा
अभ्यास असावा लागतो. अभ्यासाशिवाय ते तोंडात येत नाही. कशाचा अभ्यास असावा लागेल? चित्तात शिवाचे चरण जर साठवून ठेवले तर तोंडातून शिवनाम त्यांनी प्रगट होण्याकरिता अशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल. महाराज मुखातून शिवाचं नाव जर प्रगट झालं तर काय परिणाम होतो? मग ते त्यांनी वर्णन करून सांगतात. तयान बाधी क्रोध काम. त्याला क्रोधही बाधत नाही आणि त्याला कामही बाधत नाही. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे क्रोधही त्रास देत नाही, कामही त्रास देत नाही. का बरं त्रास देत नाही? भगवान शंकर असे आहेत महाराज जे कामाला जाळणारेच आहेत. डायरेक्ट जाळून टाकलं कामाला असे आहेत त्यांनी महाराज. म्हणजे भगवान शिवाचं आणि पार्वतीचं त्यांनी लग्न विवाह त्यांनी व्हायचा होता आणि त्या विवाह करता त्यांनी महाराज त्यांनी समाधी लागली होती. ते जागे झाल्याशिवाय कसं काय लग्न लावायचं? मग त्यांना जाग करण्याकरिता तारकासूर नावाचा त्यांनी असुर मातला होता आणि त्याचा मृत्यू भगवान शंकराच्या मुलाच्या हाताने होता. आता तो मुलगा कधी होईल? याचं लग्न झाल्यानंतर होईल की नाही? लग्न करण्याकरिता भगवान शंकराला जाग करायचं होतं. आंब्याच्या झाडावर जाऊन बसला काम. त्याला 5 बाण सोडले महाराज. उद्दीपन, स्तंभन, मोहन, उच्चाटन, संमोहन अशी बाणाची नाव आहेत. कामबाणाची नाव. एकाच वेळेला 5 बाण त्यांनी सोडले. भगवान शंकर जागे झाले. जागा झाल्यानंतर पाहिले या कामानं त्यांनी माझी समाधी मोडलेली आहे म्हणून त्यांनी तिसरा डोळा उघडून त्यांनी काम जाळूनच टाकलं आहे. ज्या कामाला भीतीच आहे महाराज भगवान शंकराची म्हणून शिवाचं नाव घेतलं की काम समोर येत नाही. हा महत्वाचा विचार आहे. शिवाचं नाव घेतलं की काम समोर येत नाही म्हणून काम न बाधी आणि क्रोध न बाधी. का बरं क्रोध बाधत नाही? त्याचं कारण आहे का? भगवान शंकराला क्रोध येत नाही. तुम्हाला काम जाळलं मग कसं काय? समाधी उत्थान केल्यानंतर तिसरा डोळा उघडला स्वाभाविकपणे काम जाळला. पाहिला बरोबर जाळला. हा महत्वाचा विचार आहे. क्रोध जर आला असता तर तिथे आला असता. कुठे आला असता? भगवान शंकराच्या सासऱ्याचं नाव आहे दक्ष. तुम्हाला आता सारं शंकराचं त्यांनी परिवारच आता दिवसच त्याचा आहे की नाही महाराज मग सगळा परिवार सांगतो. दक्ष हा त्याचा सासरा आहे. या दक्षानं त्यांनी काय केलं? वाजपेय नावाचा यज्ञ सुरू केला. यज्ञाला सगळ्या लोकांना बोलवलं. सगळे लोक त्यांनी आले आणि आल्यानंतर भगवान शंकर ब्रह्मदेवाला आमंत्रण होतं. ते पण आले. ते समोर येऊन बसले. भगवान विष्णू जरा उशिरा आले होते. ते नंतर आले. हे दोघे जण त्यांनी आधी येऊन बसले आणि मग सगळ्यात शेवटी सगळे लोक आल्यानंतर त्यांनी दक्ष समोरून आला. आता तो यजमान आहे मुख्य. त्याला आल्यानंतर सगळे देवदेवता उठून उभे राहिले. त्याला यजमान त्याला त्यांनी प्रजापती हे पद प्राप्त झालं होतं. पदानं उन्मत्त झालं होतं. त्याने पाहिलं सगळे लोक उभे राहिले. फक्त दोघे जण उभे राहिले नाही. एक ब्रह्मदेव उभा राहिला नाही आणि भगवान शंकर उभे राहिले नाही. त्याने विचार केला ब्रह्मदेव माझा बाप आहे म्हणून. मग त्यांनी मुलगा समोर आल्यानंतर बापानं उठून नमस्कार करायची काय गरज नाही म्हणत ते बसलेत. माझे वडील आहेत बसले. ठीक आहे. हा शंकर का उभा राहिला नाही? आता माझा जावई आहे. मी याला मुलगी दिली. बऱ्याच वेळेला सासऱ्याच्या मनातही असा भाव असतो. याला कोण देत होतं? मी म्हणून दिली असा महत्वाचा भाव आहे. याला कोणी दिली असती? हे लगेच नाही होते. त्याला टाइम लागतो थोडा. असं हळूहळू त्यांनी होत असतं. याला कोणी दिली असती? मी म्हणून त्यांनी दिली. अशा त्यांनी गोष्टी त्याच्या मनात यायला लागल्या आणि सगळ्या लोकांमध्ये भगवान शंकराचा त्याने अपमान केला. काय समजतं स्वतः? मसन वाट्यात तर राहतोस. तुझ्या अंगाला त्यांनी सगळं भस्म लावलेलं असतं. नंग धडंग त्यांनी बसतोस दिगंबर अवस्थेमध्ये. तुझ्या अंगावर साप आणि विंचू त्यांनी खेळत असतात. भंग धतूर त्यांनी तू सेवन करत असतोस. असं त्यांनी नाही त्या शब्दात बोलायला सुरुवात केली. अपमान केला भगवान शंकराचा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? एवढेच लोक असावेत. एवढे फार मोठी सभा नसेल. एवढेच लोक असावेत आणि एवढ्या लोकांचा जर एखादा माणूस उभा राहिला आणि आपल्याला जर त्यांनी महाराज एक वाईट शब्द बोलला, एकच वाईट शब्द बोलू दे, जन्मभर ध्यानातून जाणार नाही. जन्मभर खुन्नस. महत्वाची गोष्ट आहे. आजचं युगच असं आहे. समोरचं जर अरे म्हणलं की दुसऱ्या क्षणाला तोंडातून शब्द बाहेर पडतो. अरे लगेच ताबडतोब. कोणी दम खात नाही महाराज. एवढं वाईट बोलल्यानंतर सुद्धा भगवान शंकरानं संयम धारण केला. क्रोध आला नाही. त्या स्थानातून त्यांनी उठून निघून गेले भगवान शंकर. मग बरीच शापाशापी झाली. नंदीनं शाप दिला. शिवगणाने शाप दिला. बरेच शाप त्यांनी झाले महाराज. मग पिंडीची पूजा का करतो आपण? त्याचं कारण शापच आहे दक्ष राजाचा. मूर्तीची पूजा करीत नाहीत भगवान शंकराच्या. पिंडीची करतात. त्यानं शाप दिला तुझ्या कोणीच मूर्तीची पूजा करणार नाही म्हणून मूर्ती पूजा नाही आपल्यामध्ये, पिंडीची पूजा केली जाते. हा महत्वाचा. बऱ्याच गोष्टी अशा आहेत. आता सांगायला माझ्याकडे वेळ नाही. म्हणून त्यांनी काहीच न बोलता भगवान शंकर निघून गेले आणि कोणत्याच प्रकारचा क्रोध भगवान शंकराला आला नाही. म्हणजे क्रोध भगवान शंकराला स्पर्श सुद्धा करीत नाही. म्हणजे काम आणि क्रोध हे भगवान शंकराला घाबरून आहेत ना, त्यांच्याजवळ येत नाही. पण जो कोणी अंतःकरणापासून भगवान शंकराचं नाम मुखाने घेतो त्याला काम आणि क्रोध बाधत नाहीत. असं जर त्यांनी मी सांगायला लागलो बरेच लोक मला म्हणतील महाराज अहो कितीतरी देवाचं नाव घेणारे लोक आहेत आणि ते कामानं भरलेले आहेत. वरतून तर त्यांनी महाराज चांगले दिसतात पण त्यांच्या पोटात काम भरलेलं आहे, क्रोध भरलेला आहे. घडीभर सुद्धा क्रोधा वाचून राहत नाहीत. फार क्रोध करतात महाराज. परमार्थात आल्यावर सुद्धा लोक फार क्रोध करतात. सहनच करीत नाहीत महाराज. म्हणजे त्यांच्याकडे पोक्तपणा आलेला नसतो. त्यांच्याकडे प्रगल्भता ज्याला म्हणतात की मॅच्युरिटी ज्याला म्हणायचं ना ती कमी असते.
आणि ही जर त्यांनी कमी असली की मनुष्य त्यांनी समाजात चांगलं वागू शकत नाही, सहन करता येत नाही, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी सहनशीलता कमी झाली की मनुष्य तोंड टाकायला सुरुवात करतो, क्रोध त्याला निर्माण होतो. म्हणून त्यांना पारमार्थिकाला तरी क्रोध निर्माण होऊ नये. क्षमा करण्याची क्षमता निदान पारमार्थिक माणसाच्या अंगात तरी असावी, पण पारमार्थिकच जास्त फुसफुस करताना दिसतात. आता ते कशाकरिता फुसफुस करीत असतील मला माहित नाही, पण काम आणि क्रोध हे भयंकर असणारे विकार आहेत आणि ते पाहायला मिळतात. मग एखादा माझ्यावर आक्षेप घेईल, तू म्हणतोस त्यांनी वाचे वदता शिवनाम तयार बाधी क्रोधकाम, आणि हे कायम देवाचं नाव घेणार, हे कसे काय त्यांनी फुसफुस करतात, याचं काही कारण असेल ना? त्याचं कारण आहे माझ. तुम्ही जर लक्षपूर्वक अभंग ऐकत असाल, तुम्ही जर चिंतन लक्षपूर्वक ऐकत असाल तर मला 2-3 मुद्दे तुमच्या समोर सांगता येतील. अभंगाच्या पहिल्या चरणात नाथ महाराजांनी सांगितलं त्याचे पाय माझी चित्ती, त्याचे पाय माझी चित्ती. आणि दुसऱ्या चरणात सांगितलं वाचे वदता शिवनाम. वाचे वदता शिवनाम फक्त नाही, आधीचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. चित्तात भगवान शंकराचे चरण त्यांनी धारण करून मग मुखानं जर शिवनाम घेत असला तर तयार बाधी क्रोधकाम. नाही तर चित्तात भगवान शंकराचे चरण नाही आणि तोंडाने फक्त शिव शिव म्हणतोय औपचारिकपणानं, काम क्रोध त्याच्यावर उड्या मारतील, त्याच्या डोक्यावर मिऱ्या वाटतील. महत्वाची गोष्ट आहे, केव्हा त्रास देणार नाही? जेव्हा चित्तात भगवान शंकराचे चरण साठवले जातील आणि मुखाने भगवान शंकराचं नामचिंतन केलं जाईल, त्यावेळेला काम आणि क्रोध अशा पद्धतीने त्या साधकाला बाधणार नाहीत. हा त्याचा समन्वय आहे. अशा पद्धतीने समन्वय साधावा. आणि मग काय होईल? मग सांगितलं ज्याच्या चित्तातून कामही निघून गेला आणि ज्याच्या चित्तातून क्रोधही निघून गेला, तो सात्विक चित्ताचा मनुष्य, सात्विक अंतकरणाचा मनुष्य, त्याला प्रत्यक्ष भगवान शिवाचं दर्शन प्राप्त होतं. तो शिवाला पाहू शकतो. आणि ज्यानं भगवान शिवाला प्रत्यक्ष पाहिलं त्याच्या जीवनात काय घडतं असं जर विचारलं तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन करू सांग. धर्म अर्थ काम मोक्ष शिव प्रत्यक्ष धर्म अर्थ काम आणि मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ आहेत. म्हणजे पुरुषानं साध्य करण्याच्या गोष्टी आहेत. महत्वाची गोष्ट आहे, पुरुष म्हणजे मनुष्य शरीरात आल्यानंतर 4 गोष्टी साध्य करायच्या असतात. लोकांना हे प्राप्तव्य योग्य वाटत नाही, पण वस्तुस्थिती अशीच आहे. आपला जन्म कशाकरिता झाला असेल तर या 4 गोष्टी त्यांनी पुरुषार्थाच्या आहेत. ह्या पुरुषार्थ करण्याकरिता साध्य मनुष्य शरीर प्राप्त झालं. पहिला पुरुषार्थ आहे धर्म. धर्म शब्दाचा अर्थ होतो पुण्य. पुण्य आज लोकांना पुण्य मान्य नाही आणि आज लोकांना पाप मान्य नाही, म्हणून संपूर्ण समाजामध्ये अनाचार पाहायला मिळतो. पाप आणि पुण्य काय? लोक म्हणतात कधी पाहिलंच नाही. ते काय? जे पाहिलंच नाही आपण त्याला आहे तरी कसं म्हणावं? जरी पाहिलं नाही तरी त्याची व्याख्या आहे का? काय व्याख्या आहे? पुण्य तो परोपकार आणि पाप ते परपीडा. पुण्य कशाला म्हणायचं? दुसऱ्यावर उपकार करणं याचं नाव आहे पुण्य, आणि दुसऱ्यावर अपकार करणं, दुसऱ्याला त्रास देणं याचं नाव आहे पाप. जरी दिसत नसले तरी भोगायला मात्र येतातच महाराज. महत्वाची गोष्ट आहे. एकाच आईला 2 मुलं व्हावेत. जर कान उंच करून ऐका, महत्वाचा मुद्दा सांगतोय. एकाच आईला 2 मुलं व्हावेत, एक करोडपती असावा आणि दुसरा रोडपती असावा. रोडपती कळतो ना, म्हणजे त्याला काही काम धाम नाही, तो हातावरच पोट घेऊन त्यांनी फिरतोय. रोज त्याला त्यांनी खाण्याकरिता काहीतरी 8 तास करावा लागतो आहे. आणि त्याचा सख्खा भाऊ जो करोडपती झालेला आहे हे पण त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं नव्हते. कशामुळे होत असेल? त्याचं कारण आहे का? आपल्या जीवनामध्ये येणारं सुख आणि आपल्या जीवनामध्ये येणारं दुःख हे कशाचं फल आहे? हे जर कशाचं फल आहे कोणी विचारत असेल तर आपण केलेल्या पाप आणि पुण्याचं फल आहे. पुण्याचं फल त्याने असतं सुख आणि पापाचं फल असतं दुःख. आपल्या जीवनामध्ये जर दुःख विपुल स्वरूपात पाहायला मिळत असेल तर समजावं गत जन्मात आपण केलेलं पाप आहे ते आज आपल्याला दुःखाच्या रूपाने भोगायला मिळतं. भाऊ म्हणायचे पाप मानगुटावर बसून भोगायला येतं. भाऊंचे शब्द आहेत महाराज. ते म्हणायचे पाप मानगुटावर बसून भोगायला येतं. म्हणून त्यांनी पाप हे त्यांनी मानगुटावर बसून भोगायलाच येतं. म्हणून चुकून सुद्धा पाप करणं म्हणजे काय? दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला वेदना देणं, दुसऱ्याला दुःख देणं, याचं नाव आहे पाप. हे सांगणं पण महत्वाचं आहे महाराज. खरा परमार्थ तर हाच आहे महाराज. काय चांगलं वागायचं? चांगलं वागायचं म्हणजे काय करायचं? मग सांगितलं तसं चट्ट्यापट्ट्याचा वाघ व्हायचं, वेगळं लावून याला चांगलेपणा म्हणतात का? नाही. चांगलं वागायचं म्हणजे काय? चुकून सुद्धा आपल्या जीवनामध्ये दुसरा कोणीच मनुष्य दुखावला जाऊ नये याची त्यांनी दक्षता बाळगणं, हेच चांगलं वागणं आहे महाराज. याच्यापेक्षा काय चांगलं वागणं? हाच खरा परमार्थ आहे की दुसऱ्याला दुखवायचंच नाही आणि होता होईल तेवढं दुसऱ्याच्या मदतीला जायचं. होता होईल तेवढं दुसऱ्यावर उपकार करण्याचा प्रयत्न करायचा.
त्यालाच खऱ्या अर्थानं पुण्य म्हणतात. असं जर केलं, दुसऱ्यावर जर उपकार करत असाल, दुसऱ्याच्या हिताचा जर विचार करत असाल तर पुण्य पदरात पडेल, उद्या तुम्हाला सुख प्राप्त होईल. आणि जाणीवपूर्वक जर दुसऱ्याला दुःख देत असाल तर ते दुःख त्यांनी महाराज भोगायला येईल आणि मग त्यांनी भयंकर वेदना सहन कराव्या लागतील. हे त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळतं. लोकांना पाप आणि पुण्य मान्य नाही, पण भोगायला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांनी जीवनामध्ये काय प्राप्त करून घ्यावं तर धर्म नावाचा पुरुषार्थ प्राप्त करून घ्यावा. धर्म शब्दाचा अर्थ आहे पुण्य. पुण्य प्राप्त करून घ्यावं. पुण्य हा पुरुषार्थ आहे. नंबर 2 म्हणजे धर्म. अर्थ म्हणजे संपत्ती, अर्थ म्हणजे पैसा. पण पैसा किती मिळवावा प्रश्न आहे माझा. खरंच प्रश्न आहे, किती मिळवावा? किती मिळवला पाहिजे महाराज पैसा? गरजेपुरता. लोक गरजेपुरताच कमवतात का? इथं पॉइंट आहे. खरंच एक मनुष्य आणि त्याला हा देव प्रसन्न झाला आणि तो म्हणला तुला काय पाहिजे भक्ता माग. तो म्हणला तू काय देशील? म्हणला तुला जमीन मी देतो. किती जमीन देशील? म्हणला सूर्य दिसतो आहे. सूर्य त्यांनी मावळतीला चाललेला आहे. सूर्य मावळेपर्यंत जेवढा पळशील, जिथपर्यंत पळशील तितकी सगळी जमीन तुला देऊन टाकेल. पळायला सुरुवात केली. मला सूर्य मावळाला टाइम होता. इतका पळाला की शेवटी झेंडू फुटून मेला. किती जमीन राहिली माहितीये? फक्त त्याला त्याच्या कामाची किती होती? पुरून टाकल्यावर 3.5 हात त्यांनी होती. आणि जर पुरला नाही तर जाळल्यानंतर एवढी शिल्लक राहते राख, आणि ती पण पाण्यात सोडून देतात. महत्वाचा मुद्दा आहे, काय कमवणार आणि कुठे नेणार हा महत्वाचा विचार आहे. अर्थ कमवावा, पण किती कमवावा? महाराज म्हणतात निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा. एवढं नका खाली जाऊ, पण निदान स्वतः करता जगा. फक्त संपत्ती करता जर जगण्याकरिता मनुष्य पडत असेल त्याच्या जीवनात काही अर्थ राहत नाही महाराज. काहीच अर्थ राहत नाही. त्याला खायला टाइम नाही, कोणाशी बोलायला टाइम नाही, त्यानं प्रेमाने कोणाशी व्यवहार करण्याकरिता त्याला टाइम नाही. करिता भरवसी वरी दुरावसी दुरी आणि भवाची पुरी वाहावसी. अर्थ मिळवावा, पण किती मिळवावा? जेवढं तुम्हाला गरज आहे तेवढा अर्थ मिळवावा आणि त्याच्यात समाधानी राहावं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. समाधान आपल्या चित्तामध्ये असावं. एवढं अर्थार्जन आपण करावं. याला पुरुषार्थ म्हणतात. नंबर 2 दुसरा पुरुषार्थ सांगितला काम. काम शब्द ऐकलं की लोक भामावून जातात. काम शब्द ऐकलं की लोकांना फक्त मैथुनच डोळ्यासमोर दिसतं. फक्त मैथुनालाच काम म्हणतात असं नाही. काम शब्दाचा अर्थ तू इच्छा. आता 9 वाजल्यानंतर तुमची ऐकायची इच्छा राहायची नाही. लवकर थांबलेलं चांगलं. हे बघा, इच्छा कशाची पण असू शकते महाराज. म्हणजे खाण्याची असू शकते, पाहण्याची असू शकते, लेण्याची असू शकते, ऐकण्याची असू शकते, बोलण्याची असू शकते, पाहण्याची काही इच्छा अंतर्गणात असू शकते. सगळ्या प्रकारच्या इच्छा अंतर्गणातल्या पूर्ण होणं याला त्यांनी काम पूर्ण होणं असं म्हणतात. काम हा पुरुषार्थ म्हणतात की मला आता कशाचीच इच्छा राहिली नाही. इथं बसलेल्या लोकांपैकी एखादा म्हणू शकेल काय छातीला हात लावून महाराज आपल्याला आता कशाचीच इच्छा नाही, सुखानं कोरोना आला तरी चालेल, असं कोणी म्हणतंय का? कोणी नाही म्हणू शकत महाराज. कारण इच्छा अशा आहेत की ज्या पोटात घर करून नाही काही तर प्रेमाची तरी इच्छा असते. ज्या मला कोणाकडून तरी प्रेम मिळावं एवढी तरी इच्छाच आहे महाराज. आणि ही इच्छा जरी पोटात ठेवली तरी त्याच्याकरिता परत जन्माला यावं लागू शकतं. हा महत्व. कोणत्याच प्रकारची इच्छा शिल्लक राहू नये. सगळ्या इच्छा संपून जाव्यात याला काम नावाचा पुरुषार्थ म्हणतात. आणि ज्या दिवशी सगळ्या इच्छा पोटातल्या संपून जातात त्या दिवशी मोक्ष प्राप्त होतं. हे बघा, सरळ व्याख्या सांगतो, तुम्ही याच्या आधी ऐकले असेल पण एक शब्दात त्यांनी ऐका. मृत्यू आणि मुक्ती याच्यातला फरक सांगतो मी तुम्हाला. बऱ्याच लोकांनी ऐकले, परत एकदा ऐका. मृत्यू आणि मोक्ष याच्यातला फरक सांगतो. मृत्यू म्हणजे काय हो? वासना शिल्लक राहाव्यात आणि आयुष्य संपून जावं. परत सांगतो, वासना शिल्लक राहाव्यात आणि आयुष्य संपून जावं याला मृत्यू असं म्हणतात. परत ऐका. वासना शिल्लक राहाव्यात, मरायच्या आधी वासना शिल्लक राहिली आणि आयुष्य संपून गेलं मग काय होतं? मृत्यू. मुक्ती कशाला म्हणायचं? सगळ्या वासना संपून जाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावं याला म्हणायचं मुक्ती. सगळ्या वासना संपून जाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावं याला मुक्ती म्हणतात. पण जीवनमुक्त होणं म्हणजे काय? आपल्या डोळ्यात एकटाच सगळ्या वासना संपून टाकायच्या, काहीच वासना शिल्लक राहू द्यायची नाही. आणि सगळ्या वासना ज्या दिवशी संपतील त्या दिवशी जीवनमुक्तीचा आनंद त्यांनी अशा पद्धतीने घेता येईल. हा त्यातला भाव आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज हे सगळं कशानं प्राप्त होत असेल तर भगवान शिवाला पाहिल्यानं प्राप्त होऊ शकतं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, या शिवाला पाहिल्यानं प्रत्यक्ष या सगळ्या गोष्टी त्यांनी प्राप्त होत असतात. आणि ज्याच्या जीवनामध्ये मोक्ष रूपाची प्राप्ती झाली, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झाली, आता त्याच्यावर काळ कोणत्याही प्रकारची बळजबरी करू शकत नाही.
त्याला कली कोणत्या प्रकारचा त्रास देऊ शकत नाही. कली आणि काल या दोनही गोष्टी अशा पद्धतीनं त्याला त्रास देत नाहीत. त्याच्या अंतःकरणात कली आणि काळाची भीती शिल्लक राहत नाही. हे कशाला घडत असेल? फक्त भगवान शिवाच्या उपासनेनं, भगवान शिवाच्या शंकराच्या त्यांनी महाराज या भक्तीनं हे सगळं त्यांनी होऊ शकतं. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज वर्णन सांगतात. एका जनार्दनी शिवा एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेद. भगवान शिव हे कळीकाळाची भीती घालवणारे आहेत. काळ भगवान शिवाला घाबरतो हा महत्वाचा विचार आहे. म्हणून मार्कंडेयाचं वर्णन आपण पाहू शकतो महाराज. पुराणांमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. या मार्कंडेयाचा मृत्यू 14 वर्षाच्या वयात होणार होता. 14 वर्षाच्या वयात त्याचा मृत्यू होणार असं त्याच्या कपाळावरच लिहिलेलं होतं. आणि मग ज्या वेळेला भगवान शंकराला तो शरण गेला आणि भगवान शंकराच्या पिंडीला कवटाळून त्यांनी बसला. यम प्रत्यक्ष घेण्याकरिता आला आणि आल्यानंतर त्यांनी महाराज त्याने भगवान शंकराचं स्मरण केलं मार्कंडेयानं. त्याचा परिणाम काय झाला असेल? महाकाल भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले आणि हातात त्रिशूळ घेऊन यमाच्या अंगावर धावून गेले. यम म्हणला महाराज माझी काय चूक आहे? त्याच्या कपाळावर लिहिलेलं आहे 14व्या वर्षात त्यांनी त्याचा मृत्यू होणार आहे म्हणून मी त्याला घेण्याकरिता आलो. तुम्ही माझ्यावर का बरं रागवलात? फक्त त्याच्या कपाळाकडे भगवान शंकरानं पाहिलं. त्याचा परिणाम असा झाला ते 14 वर्ष नाहीत मी वाच म्हणजे 14 कल्प आहे. हा महत्वाचा विचार. म्हणून 14 कल्पाचं आयुष्य मार्कंडेयाला प्राप्त झालं. काळ सुद्धा त्यांनी परत फिरला आणि मार्कंडेयाला जीवदान भगवान शंकरानं दिलं. काळ सुद्धा त्यांनी भगवान शंकराच्या समोर घाबरतो. म्हणून त्यांनी जो भगवान शिवाची उपासना करतो त्याच्या समोर काळ काही करू शकत नाही. हे त्यांनी भगवान शिवाचं वैभव आहे. मला बऱ्याच अंगाने हे वर्णन करून सांगता येऊ शकतं. जो त्यांनी भोळ्या भावड्या भावनेनं भगवान शंकराची उपासना करतो, फक्त भामटा नसला पाहिजे, मोकळ्या मनानं शुद्ध अंतःकरणानं भगवंताची उपासना करणारा असलं पाहिजे. म्हणजे भगवान शंकर प्रसन्न होतात. भिल्ल होता महाराज, भिल्ल. त्याचं नाव चंड भिल्ल होतं. चंड भिल्ल तो शिकार करण्याच्या उद्देशाने गेला होता. आज रात्री ही कथा सांगत जावी म्हणून 2 मिनिटात सांगतो. तो शिकार करण्याच्या उद्देशाने गेला होता आणि बेलाच्या झाडावर जाऊन बसला होता. बेलाचं झाड काटेरी सुद्धा असतं पण तरी सुद्धा त्यांनी तेवढंच झाड त्याला लपून बसायला होतं. बसला आणि बसल्यानंतर हरणांची वाट पाहत होता. हरणं दिसतील मग मी हरणांना मारील. पण हरणं दिसावेत म्हणून त्यांनी असं थोडी जागा तयार करत होते. एक बेलाचं पान तोडायचं आणि टाकून द्यायचं, बेलाचं पान तोडायचं टाकून द्यायचं. खाली महादेवाची पिंड होती आणि काहीच विचार न करता बेलाचे पानं तोडून टाकले. योगायोगानं पिंडीवर जाऊन पडले. तरी सुद्धा त्यांनी अशा पद्धतीनं भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हणे सांग. मग त्याने सांगितलं मला पशु पक्ष्यांची भाषा कळाली. मग त्याला भाषा कळायला लागली. मग हरणं आले. हरणं आल्यानंतर मारण्याकरिता उद्युत झाला पण त्या हरणांची भाषा त्याला कळू लागली. ते हरण एकमेकांवर बोलू लागले. त्यांची भाषा त्याच्या लक्षात यायला लागली. ते एक हरणी होती ती म्हणायची आता हा मला मारणार आहे, मी घरी जाणार.
मला फक्त घरी जाऊ दिलं पाहिजे, माझी घरी पारसं आहेत, मी त्यांना फक्त भेटून परत येईन असं त्यांनी बोलणं सुरू झालं. त्याने ते ऐकलं. मग त्याने सांगितलं ठीक आहे, तू घरी जाऊन परत येऊ शकते. हरणी घरी गेली, पण तिचे ते पारसं पण परत आले. आणि आल्यानंतर त्यांनी सगळेच त्या भिल्लाच्या समोर उभे राहिले आणि सगळेजण त्याला त्यांनी म्हणू लागले मला मार. ते छोटस त्यांनी पारस म्हणू लागलं मला मार. अरे मोठ्या हरणीला मारशील तर तुला काय प्राप्त होणार आहे? मला जर मारलं तर माझं कोवळं मांस त्याने तुला खायला चांगलं वाटेल, तू मला मार. मग त्या भिल्लाच्या अंतःकरणात करुणा निर्माण झाली आणि त्यानं कोणालाच मारलं नाही. महाराज त्यानं कोणालाच मारलं नाही म्हणून परत भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भिल्ला सहित हरणांनाही त्यांनी महाराज शिवद आम्हाला अशा पद्धतीने घेऊन गेले. हे भोळेपणाचं लक्षण आहे. एवढा भोळा असणारा देव आहे की शुद्ध अंतःकरण जर असलं आणि शुद्ध अंतःकरणात जर त्याचं भजन पूजन केलं तर त्याने अशा पद्धतीने संकटातून सुद्धा तो आपल्याला तारू शकतो. हा महत्वाचा विचार आहे. आणि आणखी महत्वाचा मुद्दा ऐका हे बघा, आपण कशानं पण उन्मत्त होऊ शकतो. लोक धनानं उन्मत्त होतात, काही लोक तारुण्यानं उन्मत्त होतात, काही लोक बलानं उन्मत्त होतात, काही लोक प्रतिष्ठेनं उन्मत्त होतात, काही लोक कशाने उन्मत्त होतात. महाराज कशाने माणूस कशाने उन्मत्त होऊ शकतो? काही बायकोच्या जोरावर उन्मत्त आहे. तिला सांगायला म्हणतात आता ती काय करते, यमाच्या समोर ती काय करणार आहे खरं सांग. कशावरही उन्मत्त होती लोक सांगता येत नाही. उन्मत्तपणा कितीही आपल्या पोटात असला तरी सुद्धा एक दिवशी आपल्याला घाबरावं लागणार आहे. आणि कुठे घाबरावं लागणार? काळाच्या समोर घाबरावं लागणार आहे. हा महत्वाचा विचार आहे. पण त्याच्या तावडीतून कोणी सोडू शकत नाही. आणि अजून महत्वाचा मुद्दा सांगतो, कानूनचं करून ऐका. केवढाही मनुष्य असला, किती मोठा असला तरी सुद्धा कुठे ना कुठेतरी अंतःकरणाच्या एका कोपऱ्यात काहीतरी व्यथा असतेच महाराज. आणि ती व्यथा कोणाच्याच समोर सांगता येत नाही, कोणाच्या समोर व्यक्त करता येत नाही. ती आईला सांगता येत नाही, बापाला सांगता येत नाही, भावाला सांगता येत नाही, बहिणीला सांगता येत नाही, बायकोला सांगता येत, कोणालाच सांगता येत नाही. मग अशा वेळेला त्यांनी त्याला अंतःकरण मोकळं करण्याकरिता एक जागा असली पाहिजे. त्याच्याशी संवाद साधता आला पाहिजे. आणि ती जागा जर जगामध्ये कोणती असेल तर फक्त परमात्मा. तुम्ही शिव म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, पांडुरंग म्हणा, गोविंद म्हणा, माधव म्हणा, काही म्हणा, फक्त त्याच्याशी तुम्ही संवाद करून आपलं अंतःकरण त्याच्या समोर प्रगट करू शकता. त्याला तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता. आणि अंतःकरण जर त्याच्या समोर प्रगट केलं तर दोन गोष्टी होतील महाराज. लक्षपूर्वक आहे मी काय सांगतो. दोन गोष्टी होतील. एक तर तुमचं मन मोकळं होईल. लोकांच्या समोर सांगत जाऊ नका, लोक फार भामटे असतात महाराज. काय खरं सांगतो मी तुम्हाला. हे बघा, तुम्ही जर तुमचं दुःख कोणासमोर सांगायला लागले ना, ज्याच्या समोर सांगाल तो जर ठीक असला तर बरं आहे, नाहीतर तुमच्या समोर रडून रडून ऐकेल. आणि फक्त तुम्ही पाठ फिरवायची गरज आहे. तुम्ही पाठ फिरवली की अर्ध्या तासात दुसऱ्या समोर हसून हसून सांगायला सुरुवात करेल. हे ते आताच भेटलं होतं आणि सांगत होतं नाही, पण त्याचं ऐकून घेतलं आणि बघ असे याला असंच पाहिजे असं माझे लोक आहेत महाराज. अशी प्रवृत्ती लोकांचे, रडून ऐकतात पण हसून सांगतात. कोणासमोर तुमचं दुःख सांगाल, कोणासमोर तुमच्या अंतःकरणाची व्यथा सांगाल? एक जागा आहे, तो म्हणजे फक्त परमात्मा. त्याच्यासमोर तुम्ही सांगू शकता. त्याला आपलं म्हणा, त्याच्याशी काही नातं जोडा, जे जोडाल ते जोडा आणि त्याच्याबरोबर संवाद करायला सुरुवात करा. तो तुमचं सगळं ऐकून घेईल, मन मोकळं होईल. एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, तुम्ही जर शुद्ध अंतःकरणाने त्याच्या समोर भावना प्रगट करत असाल तर तुम्हाला संकटातून बाहेर काढील. दुसरा मुद्दा, सामान्य लोकांसमोर सांगून लोक काय संकट घालवणार थोडेच आहे, पण देवासमोर जर त्यांनी तुमचं कारण सांगितलं तर निदान संकटातून मोकळं तरी करेल. म्हणून भगवंतावर प्रेम करा, त्याला आपलं समजा, त्याच्या चरणावर आपलं जीवन समर्पित करा. कोणाचं वाईट करू नका, कोणाच्या लांड्या लुबाड्या करू नये, व्याभिचार त्यांनी करू नये. या सगळ्या गोष्टीचं पथ्य अंतःकरणात त्यांनी पाळावं. आणि शुद्ध अंतःकरणाने जर करता आली दुसऱ्याची सेवा तर सेवा करावी, नाही करता आली कोणाचं वाईट तरी करू नये. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, फूल नाही बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. एवढं जरी कळालं तरी फार जास्त कळालं, यालाच परमार्थ म्हणायचं. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्या शिवाची उपासना जर आपण अशा पद्धतीने केली तर तो शिव आपल्यावर प्रसन्न होईल. आणि अशा क्रमाने आपण जर गेलो, त्याचे चरण आपल्या चित्तात आपण धारण केले तर सहजच आपल्या मुखातून त्याचं नाव बाहेर पडेल. आणि अखंड मुखातून शिवनाम जर बाहेर पडलं तर काम क्रोध आपल्यावर चाल करणार नाहीत. आणि काम क्रोधांची चाल बंद झाली की भगवान शिवाचं दर्शन होईल. आणि त्याच्या दर्शनानं त्यांनी धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होतील. आणि मोक्षरूपी पुरुषार्थ प्राप्त झाल्यानंतर कडी काळाची आपल्याला भीती राहणार नाही. असाच अभंगाचा समन्वय आपण अशा पद्धतीने पाहू शकतो. म्हणून त्या शिवाची उपासना आपण करावी. कोणी सांगितली उपासना करायला? ज्यांनी सांगितलं त्यांचं चिंतन करूया. ते कसं? हे ज्ञान वाचे वदता शिवनाम तया नवाधी क्रोध काम. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, पण पुढचं कीर्तन म्हणतो लवकर चल. मला आता सुप्याला कीर्तनाला जायचं आहे 10 ते 12.
मी तिथे वेळेत पोहोचलो पाहिजे, म्हणून त्यांनी मी आता लवकर 5 मिनिटं लवकर थांबण्याचा प्रयत्न त्यांनी करतो आहे. सर्वांनी अंतकरणापासून भगवान शिवाची ही सेवा त्यांनी श्रवण केली. इथं त्यांनी मंदिर आहे, सर्वजण श्रद्धेनं त्यांनी सेवा करत आहेत. अशीच सेवा उत्तरोत्तर सर्वांच्या हाताने घडावी अशी सदिच्छा अंतकरणापासून व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. चाल झालेलीच आहे असं त्यांनी गृहीत धरून आपण थांबूया. या परिवाराचा जास्त आग्रह असल्या कारणानं, त्यांचं प्रेम असल्या कारणानं मला वाटतं त्यांच्या प्रेमानं दुसरीकडची सेवा कॅन्सल झाली असावी. नाहीतर आज या वेळेची सेवा आळ्यामध्ये होती. आळा म्हणजे रेडे महाराजांची समाधी. आज रेडे महाराजांचा समाधी सोहळा आहे, म्हणून त्यांच्या समाधीवर त्यांनी सेवा मागच्या वर्षी पण केली होती. त्यांनी सांगितलं दरवर्षी तुम्हाला ही सेवा करावी लागणार आहे, म्हणून ते क्षेत्र आहे, मला तिथं डावलता आलं नाही म्हणून मी तिथं त्यांनी सेवा दिली. पण कोरोनामुळे त्यांचा सप्ताह रद्द झाला आणि म्हणून इथं सेवा करण्याचा योग अशा पद्धतीने जुळाला. पुढच्या वेळेला होईल की नाही सांगता यायचं नाही, पण या वर्षी तरी देवाने निदान खेचून आणलं. देवानं आणलं खेचून की त्यांच्या श्रद्धेने आणलं हे मला माहित नाही. असं संतपीठाचं काम सुरू झालेलं आहे. तुम्ही म्हणायला लागला सांगायला, आता तसं मला काही सांगायचं नाही, मला निरोप फक्त सांगायचा की आताच काल त्यांनी अशा पद्धतीने संतपीठाकरता मदत केली. मी 10,000 रुपये, याच्या आधी पण 5,000 रुपये दिले होते आणि आता पण काल पण 10,000 रुपये त्यांनी दिले. म्हणजे संतपीठाचं कार्य लवकर पूर्ण व्हावं अशी सदिच्छा या परिवाराच्या अंतकरणात आहे. सगळ्यांच्याच अंतकरणात आहे. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं सहाय्यता त्यांनी करतो आहे. डेव्हलप करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. थांबण्याकरिता शेड तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे. मंदिरं ज्यांनी बांधून द्यायचे कबूल केलेले आहेत, स्वतः वैयक्तिक मंदिर बांधून देणार असे ज्यांनी शब्द दिले आहेत, ते लोक मंदिराचं काम त्यांनी सुरू करतील. आणि मुख्य टार्गेट आपलं गुरुकुल असं त्यांनी आहे. गुरुकुल कशाकरता पाहिजे? मगा व्यक्त केलेली खंत, त्याच्याकरता गुरुकुल पाहिजे. नाही जरी त्यांनी विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी तिथं राहता आलं तरी निदान त्यांनी मोफत शिक्षण विद्यार्थ्यांना देता यावं. त्यांना मृदंग वाजवायला शिकवावा, त्यांना त्यांनी 4-2 चाली त्यांनी शिकवाव्या, जेणेकरून टाळ घेऊन कीर्तनात उभं राहिलं की सहज भजन म्हणता येईल अशी तरी निदान त्यांनी व्यवस्था व्हावी. त्याच्याकरिता या पंचकृषीला आणि अशा पद्धतीने दुमदुमून टाकावं हा त्यातला उद्देश आहे. बुवा होण्याचा, बाबा होण्याचा, महाराज होण्याचा, काही होण्याचा उद्देश नाही. ते सगळं जाळून टाकलेलं आहे. आता काही शिल्लक नाही, कारण मला माहिती आहे बुवा पण मेले, बाबा बी मेले, काही शिल्लक राहते. पडदाच आहे काळाचा, मला तो त्याच्यावर झाकून टाकतो. पण कोणी त्यांनी शिल्लक 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 88, ब्रह्मा विष्णू शंकर मर गए, पड गए काल के फाशी. सारे त्यांनी महाराज मरण्याकरताच आहेत. कोणी त्यांनी जिवंत राहत नाही आणि कोणाचंच काही शिल्लक राहत नाही. फक्त आज ही घडी त्यांनी शिल्लक राहील, आनंद घेता येईल. आनंद घेण्याकरिता अशा पद्धतीने तजवीज आहे. म्हणून संतपीठाचं काम त्यांनी सुरू आहे. तुम्ही त्यांनी म्हणजे बऱ्याच वेळेला कीर्तनामधून बुवा लोक सांगतात की आमचं सुरू आहे, तुम्ही आम्हाला काहीतरी द्या. तसं मला काही म्हणायचं नाही. तुम्ही फक्त एकच करा की ते सुरू झालेलं काम आहे ना, एकदा तरी पाहण्याकरिता या. हे आले आवर्जून पाहण्याकरिता. बरेच लोक त्यांनी आवर्जून पाहण्याकरिता महाराजांनी यायला पाहिजे बघाय करता काहीतरी चाललंय की नाही तिथं. आता तुम्ही चांगले मोठे जाते आहात, म्हाताऱ्या माणसांनी त्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे की काहीतरी चालू आहे, महत्वाचा विचार आहे, म्हणून आलं पाहिजे पाहण्याकरिता. काही करू नका, फक्त पाहण्याकरिता या आणि पाहून फक्त आशीर्वाद द्या. आशीर्वाद दिले तरी काम होत असते, मोठ्या माणसाच्या आशीर्वादाने काम होत असतं. पण आशीर्वाद द्या एवढंच असो. सगळ्यांना निरोप सांगितलं. सगळेजण संतपीठावर काम चालवायचे पाहण्याकरिता या. झालेली सेवा पुनश्च एकदा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. चाल झालेलीच आहे असं गृहीत धरून मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करतो. ते कसं विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलेले कुणे वेडे वा कुणे Tukaram, 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 tukaram.